लेट्स स्टार्ट फ्रॉम द बेसिक्स की ऑर्गॅझम म्हणजे काय. ऑर्गॅझम म्हणजे काय? उच्चांक. एक जे सेक्शुअल अराउजलनी आलेल्या फिलिंगचा एक उच्चांक मी म्हणेन, तो व्यक्ती पोचतो, दॅट इज ऑर्गॅझम. फिमेल ऑर्गॅझम तुम्हाला पाहिजे आणि होणारच असं होत नाही, हे सगळ्यात लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. ते हट्ट झालं ना मग ते नाही होत रे. ते मर्द और औरत बराबरी है, ये फंडे से तो आप बेड में आओ ही मत. नहीं बराबर है, कुछ भी सेम नहीं है, ऐसे समझ के आओ. आज पण नवरे लोक वायग्रा लपवून खातात, बायकांना सांगून नाही खात. मग बायको म्हणते ना, मी असताना वायग्रा कशाला. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केसेसमध्ये त्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झाल्यानंतर त्या नवरा बायको मधला स्पार्क परत आले, कारण त्यांना रिअलाइज झालं की अच्छा हे मिसिंग होतं, ह्यासाठी हे घडत होतं. आपण कसं ते आणू शकतो. बेडमधली किंवा ॲक्टमधली सगळ्यात ओव्हर रेटेड आयडिया, क्लिटरस की जी स्पॉट. ऑर्गॅझम गरज आहे की लक्झरी आहे. तर टॉईज, ल्युब्रिकंट किती मॅटर करतात दोघांसाठी सुद्धा. जेव्हा एकाच पार्टनर सोबत तुम्ही वर्षानुवर्ष राहणार आहे, इट बिकम्स टायरसम रे. मग ते सगळंच सायलेंट होऊन बंद होण्यापेक्षा आणि प्रोबॅबली ते स्पार्क एखादा थर्ड व्यक्ती नात्यात येण्यापेक्षा एखादा टॉय नात्यात आलेला बरं आहे ना. तुमचं ऑर्गॅझमचा टाइम, इजॅक्युलेशनचा टाइम एक्सटेंड करता येतो का, आणि ते करण्यासाठी काय करावं लागतं. पुरुष आहे त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणार हे एका टोकाचं, आणि माहीतच आहे वल्वा होणारला खूप वेळ लागणार आहे. हे वेळा मॅच करणंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सेक्स न केल्याने माणसं मरत नाही, पण सेक्स करत राहण्याने ना जिवंतपणा वाटतो रे. आपल्या शरीरावर माझंच प्रेम वाढणार असेल आणि त्यासाठी ही कृती करायची असेल तर ही कृती केली पाहिजे ना. पॉर्न बघून नाही, माझं पेनिस एवढंच आहे, मग मला इरेक्टाईल डिस्फंक्शनच आहे का, मला पीच आहे का, हे सगळे धोरण न ठेवता समजून घेऊन कृती करत राहावी, खूप जिवंत वाटतं. हॅलो नमस्कार, मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. जसं कायमच आपण खुसपूसवरती अशा सगळ्या विषयांवरती गप्पा मारतो, चर्चा करतो, जे आपण उघडपणे बोलत नाही, जे बोलायला कचरतो, जे बोलायला घाबरतो, आणि बऱ्याचदा त्या विषयांबद्दल आपल्याला माहिती नसते. तर हे सगळं समजून घेण्याचा खरं तर या पॉडकास्टमधनंचा प्रयत्न असतो आपला. असाच एक सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आपण कायम चर्चेला आणतो आणि या ओपन प्लॅटफॉर्म्सवरती त्यावर चर्चा करतो, ज्याचा प्रामाणिक उद्देश हा तो विषय समजून घेणं हा आहे, आणि कुठल्याही पद्धतीचं त्याला बिभत्सीकरण आणि काहीतरी एक पॉर्नोग्राफीच्या नजरेतनं जे काही दिसतं त्याच्या पलीकडे जाऊन एक मानवी भावना म्हणून समजून घेणं हा असतो. तर तो म्हणजे सेक्स. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा अनडिस्कस्ड विषय जो कायमच बाजूला त्यातल्या त्यात पडतो तो म्हणजे ऑर्गॅझम्स. त्यातल्या त्यात आपल्याला पुरुषांचं ऑर्गॅझम काय असतं हे बघून माहिती आहे, ऐकून माहिती आहे. पॉर्नमध्ये ते खूप विशिष्ट पद्धतीत दाखवलं जातं. मेन इजॅक्युलेशनबद्दल आपण कायम बोलतो, पण फिमेल ऑर्गॅझम्स नावाची सुद्धा गोष्ट असते. आता बऱ्यापैकी आत्ताची पिढी कदाचित त्या टर्मसोबत अक्वेंटेड आहे, त्यांना या गोष्टी माहीत आहेत. पण माझ्या आधीची पिढी किंवा माझी पिढीसुद्धा त्यांना नेमके हे फिमेल मेल ऑर्गॅझम्स काय आहेत, त्यात गॅप आहे का. तर या सगळ्याबद्दल आज गप्पा मारायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर सबिहा, ज्या रिलेशनशिप्स आणि सेक्स कोच आहेत, आणि त्या कायमच एक नवीन पर्स्पेक्टिव्ह, एक कम्फर्टिंग पर्स्पेक्टिव्ह या सगळ्याबद्दल देत असतात. तर स्वागत आहे मॅम तुमचं. थँक्यू. जेव्हा आपण ऑर्गॅझम्स म्हणतो, म्हणजे लेट्स स्टार्ट फ्रॉम द बेसिक्स की ऑर्गॅझम म्हणजे काय, इथपासून सुरुवात करूयात खरं तर. ओके, आजच्या एपिसोडमध्ये ना मेडिकल पर्स्पेक्टिव्हनी प्रोबॅबली जास्त बोलेन, त्यामुळे मेडिकल टर्मिनॉलॉजी जास्त वापरले जातील. त्यामुळे ऑडियन्सनी ना इंग्रजीतले शब्द नाहीच समजले तर प्लीज कमेंटमध्ये विचारावं, आणि तुझ्या तर कुठल्याही पॉडकास्टचे मी प्रत्येक कमेंट जाऊन वाचते, रिप्लाय करते. त्यामुळे नाही कळलं तर कन्फ्यूज न होता लोकांनी खाली विचारावं अशी अपेक्षा, कारण प्रत्येक इंग्लिश टर्मिनॉलॉजीला मराठी शब्द माझ्या वोकॅबलरीमध्ये नसल्यामुळे प्रोबॅबली मी ते इंग्लिश शब्द वापरेन. बरोबर. आणि ज्यांना गरज पडते त्यांनी खरं तर आपल्याकडे साधं सोपं माध्यम आहे गुगल, तर गुगल करायला हरकत नाही आहे अशा काही टर्म्स. पण समजून घ्यावं नीट, पॉडकास्ट शेवटपर्यंत बघावा. नाव कमिंग टू युअर क्वेश्चन अबाउट ऑर्गॅझम. मेडिकल डेफिनेशन्स सगळ्यांनाच विकिपीडियावर सापडतात, लोक वाचतात. पण एक स्त्री म्हणून मला कसं वाटतं भावनिकरित्या ऑर्गॅझमबद्दल ते आधी सांगते, कारण मला मेटाफोरिक बोलायला आवडतं, तुला माहीत आहे. माझ्या मते ना ओम, एखादी स्त्री जेव्हा क्वीन होते किंवा फील करते की मी एक राणी आहे, आणि माझ्या मते प्रत्येक स्त्री तिच्या किंगडमची राणी असतेच.
असतेच. आणि त्या स्त्रीच्या डोक्यावर जेव्हा एक असं क्राऊन बसतं, मुकुट बसतं, ते 24 तास नसतं. पण एक तर कोणीतरी मुकुट ठेवतं किंवा आपण आपलं आपलं ते ठेवून घेतो. सो दॅट यू रिमाइंड युअर सेल्फ की आय एम अ क्वीन. खरं सांगायचं तर ओम, ऑर्गॅझम्स आर दॅट सर पे का ताज, जो हर बार सर पे रहेगा ज़रूरी नहीं. आपको जब चाहिए आप वो सर पे ले सकते हो, कभी कोई और पहना सकता है. पण मी राणी आहे आणि मला ते मुकुट घालता पण येतं, स्वीकारता येतं आणि ते तुम्हाला आठवण करून देतं की यू आर द क्वीन ऑफ युअर वर्ल्ड. तेवढी ताकद माझ्या मते त्या एका एक्सपिरियन्समध्ये आहे. हे झालं भावनिक डिस्क्रिप्शन. इफ यू आस्क ऑर्गॅझम ॲज अ कन्सेप्ट फॉर फिमेल्स अँड मेल्स, तेवढंच सारखं आहे आणि तेवढंच वेगळं आहे. मेलसाठी ओम मी खरं सांगेन ते सोपं आहे रे, सोपं आहे. बट नॅचरल, द पेनिस द ऑर्गन रिस्पॉन्सिबल, ज्याच्यामुळे आपल्याला ऑर्गॅझम्स मिळणार आहे. ऑर्गॅझम म्हणजे काय? उच्चांक. एखाद्या फिलिंगचं, जे सेक्शुअल अराउजलनी आलेल्या फिलिंगचं एक उच्चांक मी म्हणेन. दॅट उच्चांकला जेव्हा तो माणूस किंवा तो व्यक्ती पोचतो, दॅट इज ऑर्गॅझम. आता पुरुषांमध्ये अवयव तू बघ ना ओम, ते शरीराच्या बाहेर आहे. यू कॅन होल्ड इट, सी इट, टच इट, इझी टू ॲक्सेस. त्यामुळे तो उच्चांक एका पुरुषाला गाठायला वेळ कमी लागतो आणि लवकर होतो. पण सेम टू सेम गोष्ट एक स्त्रीसुद्धा एक्सपिरियन्स करू शकते. तिलाही इरेक्शन्स होतात, तिलाही इजॅक्युलेशन्स होतात, तिलाही अराउजल्स होतात. फक्त पेनिट्रेशन हा भाग आमच्याकडे नाही, बिकॉज द ऑर्गन रिस्पॉन्सिबल इज क्लिटरिस, जे शरीराच्या आत आहे. त्यामुळे इथे तो उच्चांक गाठणं दरवेळी मला पाहिजे तसं होईल, दरवेळी ते तेवढंच होईल असं होत नाही. पण माझ्याही पेल्विक रिजनमध्ये कॉन्ट्रॅक्शन्स होणार, वजायना स्पाझममध्ये जाणार, रक्तप्रवाह खूप वाढणार, फुल बॉडी प्रॉबेबली कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते, डोळे असे मोठे होतात, गाल असे लाल होतात, श्वासोश्वास वाढतो, कुणाला प्रॉपर फाउंटन इतकं इजॅक्युलेशन होऊ शकतं, कुणाला न इजॅक्युलेशन होता खूप असे कॉन्ट्रॅक्शन्स होऊ शकतात, कुणाला ब्रिदिंग थांबत नाही आहे, जीव जातो की काय असं वाटू शकतं. त्यामुळे जितक्या स्त्रिया तितके प्रकार. पण हा उच्चांक गाठता येतो स्वतःच्या एबिलिटीवर, पार्टनर थ्रू, विथ व्हेरियस रिसोर्सेस. आणि हा उच्चांक गाठल्यानंतरचा जो अनुभव आहे ना ओम, तो प्रत्येक स्त्रीला निदान माहीत असावा ना, की असं काही एक्झिस्ट करतं. ओके, आय हॅव नॉट रीच देअर, बट येस, सच थिंग्स एक्झिस्ट. मेडिकली प्रूवन दे एक्झिस्ट, सायकोलॉजिकली प्रूवन दे एक्झिस्ट. फक्त तुम्ही ते अनुभवलेलं नाही आहे म्हणून ते एक्झिस्ट नाही करत का, असं नाही. सो ऑर्गॅझम्स आर बेसिकली स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन मसल्सचे पेल्विक रिजनमध्ये, विच आर अनॉटॉमिकल फिजिकल ऑर्गॅझम्स, स्त्रियांमध्ये पण पुरुषांमध्ये पण. पण मग इमॅजिनरी, स्वप्नात, कधीकधी तर स्त्रीलासुद्धा झोपेत ऑर्गॅझम्स होतात. नाईटफॉल काय फक्त पुरुषाला नाही होत. एक्झॅक्ट सेम ऑर्गॅझम्स. आय एम अ फिमेल सिटिंग इन फ्रंट ऑफ यू. कित्येकदा मी अशी झोपेतनं फुल त्या ऑर्गॅझममध्ये उठते आणि ते उठल्यानंतर आपल्याला रिअलाईज होतं की आपण स्वप्नात होतो. बट दॅट ऑर्गॅझम कंटिन्यूज इवन जेव्हा तुम्ही झोपेतनं बाहेर येता. सो the procedures are different, the process is different, but orgasm is basically epitome of one feeling which is through sensual or sexual arousal, जे कुठल्याही ह्युमन बिंगला होऊ शकतं आणि कुठल्याही ह्युमन बिंगला नाही जर झालं तरी ते नॉर्मल आहे. पण असं काहीतरी अनुभव एक्झिस्ट करतं, त्याच्यावर तर आज मला वाटतं आपल्याला फुल चर्चा केली पाहिजे. हो. तुम्ही आता बोलताना म्हणालात की प्रत्येक बाईने कधीतरी हे एक्सपिरियन्स करायला हवं आणि असं एक्झिस्ट करतं असं त्यांना माहीत असायला हवं. याचा अंडरलाइनिंग अर्थ की सगळ्या बायकांना तो ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करता येतोच असं नाही. तर मला तेच, कारण ज्यावेळेस आपण ऑर्गॅझम्सबद्दल बोलतो आणि खास करून मेल ऑर्गॅझम्सबद्दल बोलतो त्यावेळेस त्या ॲक्टमधलं इजॅक्युलेशन पार्ट म्हणजे मेल ऑर्गॅझम आहे आणि तो झाल्यानंतर तो ॲक्ट संपतो. म्हणजे विजिबली किंवा थिअरिऑटिकली आपल्याला मेल ऑर्गॅझम्स माहिती आहे आणि मेल ऑर्गॅझम झाला म्हणजे ॲक्ट संपला. म्हणजे फिमेल ऑर्गॅझम्सपर्यंत पोचतच नाहीत का? आणि किती बायकांना खरं तर तो फिमेल ऑर्गॅझम एक्सपिरियन्सही करता येतो, कारण जर त्या ॲक्टमधला मेल ऑर्गॅझम हाच एक महत्त्वाचा भाग आहे कायम आणि ते इजॅक्युलेट झालं की तो ॲक्ट तिकडे थांबणार असेल तर फिमेल ऑर्गॅझम्सपर्यंत कधी पोचणारच नाहीत का? बरोबर आहे ना. तुझ्या प्रश्नात बघ तुझं उत्तर आहे. कारण तू काय म्हणतोयस, मेल ऑर्गॅझम, पहिली गोष्ट इथं थोडं क्लॅरिफाय करते. इवन फॉर मेल ऑर्गॅझम्स, इवन मेल कॅन हॅव ऑर्गॅझम्स विदाउट इजॅक्युलेशन.
ओके. कारण मेलला फुल इरेक्शन होईल, तो फुल आत जाईल, त्याला फुल अराउजल होईल आणि ही इज हॅव्हिंग दॅट थ्रस्ट मुवमेंट. प्रोबेबली ही मे नॉट इजॅक्युलेट. असं होणं नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. त्याचं इजॅक्युलेशन नाहीच झालं म्हणजे काहीतरी कमीपणा पडला तिथं, असं नसतं. सेम म्हणून तर म्हटलं ना, इट इज बेसिकली सेम फॉर ऑल जेंडर्स. पण तिथे इझी आहे ते इजॅक्युलेशन, म्हणून युजली 10पैकी 9 वेळा मेल्समध्ये इजॅक्युलेशन होतंच. पण एखाद वेळ नाही होणं सुद्धा नॉर्मल आहे. जस्ट टू क्लॅरिफाय, कारण तिथंही ते मेंदूत असतं. आत गेल्यावर इरेक्शन, पेनिट्रेशन, इजॅक्युलेशन झालं तरच ॲक्ट संपला. तर इवन फॉर मेल्स इट इज ओके. देर कॅन बी डिलेड इजॅक्युलेशन, देर कॅन बी प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन, ऑर देर कॅन बी नो इजॅक्युलेशन. मेडिकली ऑल द थिंग्स आर ओके ॲज फार ॲज तेच स्टेट राहते दरवेळी. देन यू नीड टू ॲड्रेस इट. वन्स इन अ ब्लू मून असं नाही झालं इजॅक्युलेशन तर इट्स ओके. आता तुझा प्रश्न खूप चांगलं होतं. माझ्या मते ना, एखादं नाटक बघायला गेल्यानंतर पडदा पडतो म्हणजे नाटक संपलं आणि आपल्याकडे हिस्टॉरिकली आत्तापर्यंत पडदा पडतो सेक्समध्ये कधी, जेव्हा माणसाचं संपलं. माणूस आत जाणार, माणूस फोरप्लेच्या नावावर माणूस सगळं करेल. मी माझ्या क्लायंट्सला कितीदा विचारतो की फोरप्ले म्हणजे काय काय करता, मग ते सांगतो हो मॅडम आम्ही तर किसिंग करतो, बुब्स हे प्रेस करतो, मग कडलिंग करतो, खाली फिंगरिंग पण करतो. मग मी पुढचा प्रश्न विचारते की ओके फिंगरिंग करता म्हणजे किती वेळ करता. हो म्हणे 2-3 मिनटं करतो. मग मी विचारते की तुम्ही कसं ठरवता की 3 मिनटं केलं म्हणजे केलं बाबा. हो म्हणे तिचे चेहऱ्याचे हावभाव बदलतात, मग आम्हाला ते कळत असतं की ती ते एन्जॉय करते आहे. मग ती एन्जॉय करते आहे, मग हाऊ डू यू डिसाईड ना की तिचं एवढं एन्जॉयमेंट म्हणजे इट इज अ सिग्नल फॉर यू टू गो इनसाईड. प्रोबेबली दॅट 2 मिनिट्स इज टू जस्ट स्टार्ट. त्या 2 मिनटात तिथे आम्हाला क्लिटोरिस या ऑर्गनला रक्तपुरवठा पूर्ण जाऊन क्लिटोरिस फुल इरेक्ट व्हायला फर्स्ट टाईम 20 मिनटं मिनिमम लागतात, जस्ट बाय द ॲक्ट ऑफ फिंगरिंग. हां, तिथे जर लेडींना खूप तिचं स्वतःचं अराउजल खूप आहे, काही टॉईज इन्क्लुडेड आहेत, तर ही वेळ वॅरी होऊ शकते. पण ओम इथं मजेशीर भाग काय आहे, त्या स्त्रीला माहीत तरी पाहिजे ना रे. तिला माहीत पाहिजे ना की मला 2 मिनटापेक्षा जास्त लागतं हे. कधी 2 मिनटापेक्षा जास्त केलंच नसेल तर त्याच्या पुढे काय आहे. आपण बघ ना, एखाद्या ट्रेकिंगला जातो, आपल्याला वाटतं एका पॉईंटला पोचलं म्हणजे ती समिट पॉईंट, पण खरी ट्रेक त्याच्याच पुढे असेल तर, आणि ती कधी दिसलीच नसेल किंवा वाट माहीतच नसेल किंवा तिथलाच पुढचा समिट पॉईंट स्त्रीचा पण असतो हा माहीत नसेल, आणि तो समिट पॉईंट म्हणजे पुरुषच आहे बाबा. माझं 2 मिनटाचं झालं, मला छान वाटलं, माझ्या चेहऱ्यावरनं दिसतं. मग मेल पार्टनर पण काय करणार, ही विल गो अहेड. तो मग एजिंग कशाला करणार ना, ही विल गो अहेड अँड ही विल फिनिश. आता फिनिश करताना पण काय होतं माहिती हो, म्हणजे ज्याला आम्ही वजायनल ऑर्गॅझम्स किंवा पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्स म्हणतो. आता ते पेनिस 2 मिनटं त्यांनी बाहेर फिंगरिंग केलं, 2 ते 3 मिनटं त्या हे टायमिंगचं किती इथं झोल असतो, 2 ते 3 मिनटं तो आत राहील, मॅक्झिमम 5 मिनटं राहील रे आत. समजा खूप तुम्ही काहीतरी भारी असाल, तुम्ही 10 मिनटं जरी आत राहिले, इफ यू आय विश आय कुड शो इट डायग्रॅमॅटिकली. युट्रस इज ऑलवेज अँटीवर्टेड. सो इफ यू आर गोईंग इनसाइड हिअर, वजायनल ट्यूब इज लाईक दिस, युट्रस तो इथे असतो, पेनिस गोज डाऊन ना, पेनिस गोज डाऊन. सो पेनिस इज गोईंग लाईक दिस सपोज 10 मिनिट्स. माझं क्लिटोरिस इथं, माझं वजायनल ट्यूब इथं. तर ह्या पेनिसच्या थ्रस्टमुळे माझ्या क्लिटोरिसला जे काही बाय प्रोडक्ट म्हणून फ्रिक्शन बसतं आहे तेवढंच फ्रिक्शन. सो बेसिक नाहीच डायरेक्टली तो हिटच नाही करत, कारण क्लिटोरिस असं आहे, पेनिस चालला खाली तर म्हणजे इथे मी हलवलं तर हे हलतं आहे बघ. तर ह्या जितक्या हलण्याने मला फ्रिक्शनमुळे जे मिळालं ते फक्त 10% असतं, 10% असतं. मग त्यामध्ये पण पोझिशन, त्या दोघांची केमिस्ट्री, हे सगळं इतकं मॅटर करतं. बिचारा तो पुरुष खूप मनाने ते करत असतो, पण त्या ॲनॉटॉमिकल म्हणजे ते स्ट्रक्चरच तसं आहे, त्याच्यामुळे त्याची इच्छा आणि माझी इच्छा असून पण पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझमचा ओन्ली 10%, नॉन पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझमला 90%. वजाइनल ऑर्गेजम इज मेरे हिसाब से तो इज लाइक लक गेम. क्लिटोरल ऑर्गॅझम्स आर लाईक शुअर शॉट ना. म्हणून आम्ही काय म्हणतो, यू
म्हणजे युटिलाइज युअर टाईम आउटसाईड अ लॉट. आता आउटसाईड करताना सपोज इफ यू आर आस्किंग अगेन द पेनिस टू डू इट, पेनिसची टिप किती सेन्सिटिव्ह असते. तो किती वेळ बाहेर रब करेल सांग. तो रब करत असताना त्या पेनिसला अराउजल होणार आणि ते इजॅक्युलेट बाहेरच करणार, म्हणजे ज्याला आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतो. कारण पेनिसची टिप इतकी सेन्सिटिव्ह, क्लिटरिसची टिप जी बाहेर असते, टिप फक्त बाहेर असते. सो दॅट टिप इज द ओनली पार्ट जिथं तुम्ही म्हणजे पुरुषाला ॲक्सेस आहे. मग त्या टिपशी खेळण्याचं जे पद्धत आहे, जे स्टाईल आहे, यू कॅन यूज युअर फिंगर्स. सो यू आर नॉट डायरेक्टली पुटिंग युअर पेनिस इन टू पिक्चर. मग पेनिसला परफॉर्मन्सचं प्रेशर येतं ना रे. तुम्ही तुमची बोटं वापरताय, तुमचा हाताचा अँगल, तुमचा प्रेशर, काय स्पीड. सो युअर पार्टनर इज गायडिंग इट. सो शी नोज. आणि तिथं लुब्रिकंट पाहिजे. पुरुष म्हणतात मॅडम आम्ही करायला जातो, तिला ते दुखायला लागतं, ती म्हणते बस 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 आता संपवून टाका तुम्ही. ह्याच डायलॉगमध्ये बघ का तिला दुखलं. ते दुखायला नाहीच पाहिजे. मग तुम्ही ल्यूब वापरला का, मग तेल वापरायचं, जेल वापरायचं, थुंकी वापरायची नाही. मार्केटमध्ये त्यासाठी प्रॉपर ल्यूब आहेत. कारण त्या टिपला 8,000 नर्व्ज आहेत. जर तुम्ही ते ड्राय तिथं केलं तर ते इतकं भयानक दुखतं. नखाचं हे बघ तू, हे ओढून बघ, हे सेन्सिटिव्ह असतं. मग ते दुखलं ना तर फिमेल ऑर्गॅझम ड्रॉप्स लाईक दिस. तुमचं पोझिशन करता करता तुम्ही खूप जोरात केलं, दाबलं. किती पुरुष असे मांडी घालून बसून बघून करतात मला सांग. मी विचारते व्हॉट इज युअर पोझिशन. सो द फिमेल इज अदर ऑन द लेफ्ट साईड, मॅन इज हिअर, चादर वादर असणार, अंधार असणार आणि तुम्ही असं काहीतरी करत असणार. इट कॅन हर्ट. इट इज लेबिया मायनोरा, लेबिया मायजोरा, लघवीची जागा आहे ना तिथे. खालच्या हॉलमधनं लघवी बाहेर येते. वरती करताना तुम्ही लघवीच्या होलला चुकून खूप जोरात केलं, हाऊ पेनफुल इट इज. त्यामुळे इट इज मिस्ट्री. इट इज मिस्ट्री. यू नीड टू बी माइंडफुल वाईल एक्सप्लोरिंग इट. कारण ते करत असताना 2-3दा जर चुकीचं झालं तर स्त्रीला ते नको बाबा, हे सगळं नाहीच पाहिजे, तुम्ही तुमचं उरकून घ्या. सो इट इव्हेंच्युअली बिकम्स की ही इज फिनिशिंग इट राईट. माझं ते 2 मिनटाचं जे काही होतं त्याच्याने मला जे छान वाटलं होतं, स्त्री तिथेच त्यालाच फायनल समजायला लागते. दॅट बिकम्स द नॉर्मल. पण इव्हेंच्युअली 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष मग माझ्याकडे क्लायंट बसतो, स्पेशली फिमेल्स, की मॅम सगळं तर नीट आहे पण असं का वाटतं की नाही मजा येत, मला करावंसं नाही वाटत. मग मी इनिशिएट नाही करत. मग मी अशी त्याला जेव्हा इच्छा आहे तू ये, तू कर आणि जा, मग पाय असे ठेवायचे, हिल कम अँड डू. त्यालाही वाईट वाटत असतं की मेलला की मीच काय इनिशिएटिव्ह घ्यायचं. कारण मला माहीतच नाही आहे ना की मी काय केल्याने मला पुढे जाता येईल, त्या पुढच्या पीकला जाता येईल. अँड दॅट एज्युकेशन, दॅट अंडरस्टँडिंग ऑफ एनाटॉमी की खूप इथे मर्द और औरत बराबरी है, ये फंडे से तो आप बेड में आओ ही मत. नहीं बराबर है, कुछ भी सेम नहीं है, ऐसे समझ के आओ. तुम्हारा फुल एनाटॉमी अलग, मेरा फुल एनाटॉमी अलग. हार्मोन्सचा तर इतका झोल असतो इतका झोल असतो, पुरुषासाठी पण स्त्रीसाठी पण. हे माहीत नसलं तर आपण एक्सपेरिमेंट केलं आणि 3-4दा केल्यावर ते चुकलं, मग बंद होते ना रे ती क्रिया. मग मिसमॅच, लेबिडो, मग आम्हाला डिझायरच नाही, आम्हाला इच्छाच नाही. अँड व्हॉट नॉट इट हॅपन्स. सो वन हॅज टू बी माइंडफुल. बापरे. मलाच पहिल्यांदा इतक्या नवीन गोष्टी कळतात खरं तर या कॉन्व्हर्सेशनमधनं. म्हणजे पुरुषांचं प्रतिनिधित्व करत खरं तर ना मला आता त्या पॉईंटला पोचायचं आहे की जर आपल्या पार्टनरला, आपल्या फिमेल पार्टनरला ऑर्गॅझमपर्यंत पोचवायचं असेल तर पुरुषांनी काय करायचं. म्हणजे मुद्दाम पुरुषांच्या बाजूने हा प्रश्न विचारतो आहे कारण त्यांना त्यातल्या त्यात फिमेल ऑर्गॅझम्सबद्दलची कमी माहिती आहे आणि फिमेल ऑर्गॅझम्स नेमके काय असतात हे माहीत नाही. पुरुषांच्या ऑर्गॅझम्सबद्दल आपल्याला ढोबळमानाने माहिती आहे. म्हणून हा प्रश्न आहे खरं तर की त्या आपल्या पार्टनरला, फिमेल पार्टनरला ऑर्गॅझमपर्यंत पोचवायचं असेल तर पुरुषाने काय करायला हवं इन दॅट ॲक्टिव्हिटी, इन दॅट सेशन. गुड प्रश्न. पहिलं ना त्या पुरुषांनी हे मनात पक्क समजून घ्यावं, हे त्याचं कर्तव्य नाही आहे. ओके. हे त्याचं कर्तव्य नाही आहे ना की मीच तिला तिच्या ऑर्गॅझमपर्यंत पोचवायचं. ये जंग नहीं है जो आपको जीतना है ना. हे तिचा अनुभव आहे. अँड यू आर गोइंग टू बी द कॅटलिस्ट. यू आर गोइंग टू बी देअर, येट नॉट बी देअर इज ओके. कारण हे जर ॲटिट्यूड नसेल ना, मी काही करून तिला मी ऑर्गॅझम देणारच, मग केवढं प्रेशर रे. मग हे योग्य नाही. दॅट शुड बी द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, स्त्रीचं मन समजायला जिंदगी निकल जाती. उसका ऑर्गॅझम आपको समझना है, वो भी उस हिस्से का समझना है ज्याला तिनं पण नीट पाहिलेलं नाही आहे.
त्यामुळे त्या पुरुषाने माझ्या मते तिला जास्त हे करावं, तिला जास्त मोटिवेट करावं. हाऊ कॅन शी एक्सप्लोर इट ऑन हर ओन. कारण त्यामध्ये त्या पुरुषांनी तिला हेल्प करावी. आणि ते करत असताना वन्स तुम्ही जेव्हा बघाल ना की तुमच्या पार्टनरला ते स्वतः करून कसं मिळतं आहे, ओनली देन इट इज ऑलवेज गुड फॉर हिम टू ट्राय. म्हणूनच आम्ही सेल्फ प्लेजर, मॅस्टरबेशन फॉर फिमेल्स, आणि हे मी फक्त प्लेजर पॉईंटनी नाही म्हणत आहे, ॲज अ थेरपेटिक. म्हणजे आपण फिअर ऑफ सेक्सचा एपिसोड केलेला आहे, ज्यामध्ये कपल्स 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष पण इंटरकोर्स जमत नाही, खूप दुखतं आहे. तिथं ते डायग्नोज झाल्यानंतर एक सेशन मी फक्त फिमेल प्लेजरवर घेते आणि त्यांना 8 ते 10 दिवस त्या स्त्रीला फक्त आणि फक्त मॅस्टरबेशन हे ट्रीटमेंट म्हणून सांगते. म्हणजे इथे मजा, कारण ज्या स्त्रीला समजा मी कधी आयुष्यात हात लावलेला नाही, मला काहीच माहिती नाही त्या भागाचं, तिला मी सांगते नाही आता तुला हात लावून करायचं आहे, मग इथं मला तिच्या मेंदूमधला त्या बिलीफला बदलणं आहे. सो इट इज वेन आय एम टेलिंग ऑल दिस ना, लोकांनी हे फक्त मजा म्हणून नाही ऐकावं. ह्याच्यामुळे बऱ्याच कपल्सचे इंटरकोर्सचे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत माहिती आहे. कारण त्या स्त्रीला त्या अवयवाची भीती बसलेली आहे. पण जेव्हा भीती कधी आहे, कोणी दुसऱ्यांनी हात लावली तर ना, पण माझ्या हाताची मला भीती कधीच नसते, माझं शरीर मला नाही घाबरत. तर जेव्हा मी माझ्या अवयवाला माझ्या स्पर्श, माझ्या कन्सेंटनी हात लावते आणि 10 मिनटं 15 मिनटं विथ गुड ल्यूब्स और विथ गुड टॉयज, आणि मग जो सुखाचा अनुभव मला मिळतो, मग माझ्या मेंदूला पहिल्यांदा कळतं की अच्छा ह्या अवयवाला हात लावलं की इतकं सुंदर वाटतं. आणि माझा चेहऱ्याचा हावभाव माझा पार्टनर बघतो. मला सांग ना, प्रेमात असलेल्या 2 लोकांना इफ द अदर पर्सन वॉचेस मी बीइंग हॅपी ऑन माय ओन, ह्यापेक्षा सुंदर काय ना. आणि मग त्याला ते रिप्लिकेट करणं, वाटेल तेव्हा करणं, म्हणजे त्याचं इरेक्शन असो, त्याची इच्छा असो नसो, बट ही नोज की तिला ना असं असं केलं की छान वाटतं. मग त्या पुरुषांनी ते समजून घेण्यासाठी इट्स अ टीम एफर्ट. आणि ती अनॉटॉमी इतकी किचकट आहे ना, सपोज मंडेला यू डिड आणि खूप सुंदर असं 10 on 10 वाला ऑर्गॅझम आला, डोंट एक्सपेक्ट द सेम थिंग टू हॅपन ऑन ट्यूजडे. डोंट कम विथ मैप्स एवरी टाइम. मंडे को ऐसा किया था, ट्यूजडे को ऐसा किया था, अभी हम वही रिपीट करेंगे. आय विश असं असतं, पण असं नसतं. तिथे हार्मोन्स बदलतात, पोझिशन जरा पण बदलली फिमेल प्लेजरमध्ये. माझे समजा पाय असे होते, इफ माय पार्टनर इज डुईंग लाईक दिस, मी हलकेशे पाय फक्त असे केले, त्यांनी थोडासा हात बदलला, एवढ्याशा मुमेंटवर जे 7वर गेलं असेल ते 0वर येऊ शकतं. पण हे माहीत पाहिजे की हे नॉर्मल आहे. मग तिथे जी चिडचिड होते, कारण त्या स्त्रीला खूप चिडचिड होते, बापरे सगळं नीट चाललं होतं आता ते गेलं. कारण नॉट नेसेसरी, परत जरी त्यांनी सुरू केलं तर ते परत येईल. सो ऑर्गॅझम्स आर नेवर डेस्टिनेशन विच यू वॉन्ट टू अचीव. You know it is an experience. You know these are the ways to reach there. You know I can reach there. But you should be mindful, if you don't reach it, give up that day. म्हणजे त्या रात्री तो हट्ट नका ठेवू की आज तर मी ठरवलं होतं ना, मग डॉक्टरने सांगितलं होतं ना टॉय वापरायचं आणि ते करायचं, मग ते केलंच पाहिजे. मग इथं पिट्युटरी ग्लँड क्लोज झाला, त्यांनी त्याला क्रिया म्हणून पाहिली. मी प्रेमाच्या फॉर्ममध्ये करा म्हणते ना रे, बळजबरीचंच असतं ना. सो या अ मॅन कॅन बी कारण माझ्याकडे येणाऱ्या वजायनसमस केसेसमध्ये मला तर जितकं आठवतं, म्हणजे माझ्याकडे अशी एक केस नाही जिथं मेल पार्टनर इज नॉट इंटरेस्टेड इन नोईंग इट. म्हणजे त्या सेशनमध्ये त्या मेल पार्टनरचं काम फक्त बसणं असतं रे. मी सगळं तर त्या स्त्रीला सांगत असते, पण त्या स्त्रीपेक्षा जास्त माझ्याकडे ते मेल पार्टनर समजून घेतात. कारण त्यांना हवं असतं की मॅम आमचे 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, सगळं तर मी इनिशिएट करून करतो, पण इंटरकोर्स होत नाही. पण मला पाहिजे की तिला सुख मिळावं. नाही, माझं पेनिस आत गेल्याशिवाय जर तुम्ही क्लेम करताय की समोरच्याला सुख मिळू शकतं, तर मला ते शिकवा, मी ते द्यायला तयार आहे. This is the attitude a male should have, and if this attitude a male has, he is not a responsible or a provider person. He is there to help her reach there by just being there with her ना. कारण if I am using a toy, पण माझा लवर माझ्यासमोर बसला आहे आणि तो कुठेतरी टच करून बसला आहे, किंवा त्याचा हात माझ्यासोबत आहे, किंवा मी माझ्या टॉयनी करते आणि ही इज ऑल्सो होल्डिंग माय हँड्स, आणि ही इज प्रोबेबली कडलिंग मी फ्रॉम बिहाइंड, आणि देन आय एम डुईंग इट. हे सुंदर आहे ना ओम, हे किती सुंदर आहे ना. ह्याच्यामध्ये इगो, हट्ट,
मग असंच हसता आलं पाहिजे ओम ते करताना. अरे आपण एवढं केलं रे पण नाहीच झालं, किंवा आज आपल्याला अपेक्षित नव्हतं आणि एवढं झालं, हे किती भारी आहे, मग मला असं वाटलं, मग मला तसं वाटलं. मग तो बघेल ना डोळ्यांनी की बापरे हे एवढं उच्चांक आहे का. 49 वर्षाची स्त्री मी तुला बसून सांगते ना रे. हे जे 20 मिनटं मी सांगते हे मेडिकली सांगावं लागतं म्हणून. बट इफ यू ट्रेन युअर बॉडी ओम, 2 मिनटाच्या आत फिमेल ऑर्गॅझम होऊ शकतो. येस 2 मिनटाच्या आत. बट दॅट तो टिश्यू आहे, ती मसल आहे. लाईक दिस इज माय बायसेप. इफ आय एम गोईंग टू जिम डेली माझी बायसेप वापरली जाते आणि त्याला मस्त शेप येतो, 6 पॅक्स येतात. मग इफ आय ट्रेन माय ऑर्गन, इफ आय नो व्हॉट अँगल्स, व्हॉट पोझिशन, किती ल्यूब, कसं काय, तर मी पण 2 मिनटाची क्विकी ऑन माय ओन आय कॅन हॅव माय सेल्फ प्लेजर. आय कॅन फिनिश इट ऑन माय ओन विथिन 2 मिनिट्स. बट टू रीच टू दॅट स्टेज देर आर स्टेप्स. त्यामुळे इतके मिथ्स आहेत ना ऑर्गॅझमला घेऊन. तुम्ही अनॉटॉमी समजा, फिजिओलॉजी समजा, त्याच्या मागचे हार्मोनल इन्व्हॉल्वमेंट समजा, पार्टनरची केमिस्ट्री महत्त्वाची. बायोलॉजी को समजो, केमिस्ट्री को जानो, क्यों नहीं होगा ना, आसान हो जाएगा. आपण आता मिथ्सबद्दल बोललो तर मला खरं तर तुमच्याकडनंच, कारण तुम्ही इतके पेशंट्स रेग्युलरली बघत असता, पुरुष स्त्रिया दोघेही, तर काय कॉमन मिथ्स तुम्हाला ऑर्गॅझमच्या अराउंड बघायला मिळतात तुमच्या स्वतःच्या ऑब्झर्वेशन्समध्ये? एक तर की मला होत नाही म्हणजे स्त्रीचं म्हणेन, मला होत नाही आहे म्हणजे आय एम समथिंग नॉट नॉर्मल, समबडी नीड्स टू फिक्स मी. नाही प्लीज, काही स्त्रींना आयुष्यभर नाही झालं. द ऑर्गॅझम्स विच आय एम डिस्क्रायबिंग, इट इज ओके, इट इज ॲब्सोल्युटली ओके. बिकॉज प्रेशर घेण्याची गरज नाही नाही, कारण इट इज, ते मी म्हटलं ना, इट इज मिस्ट्री. सेकंड मिथ, सायमल्टेनियस ऑर्गॅझमचा खूप हट्ट असतो. माझं जेव्हा झालं तेव्हाच हिचं झालं पाहिजे. हे तर म्हणजे महाभयंकर प्रेशर आहे. सायमल्टेनियस ऑर्गॅझम झाले तर यू एन्जॉय, पार्टी करो उस दिन, बट हर बार नहीं होते हो. थर्ड अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, मला होत होते, समजा मला मागच्या 10 वर्षात होत होतं, मला सगळं छान चाललं होतं, आता नाही होत आहेत. मग तो हट्ट धरून ते तिथं कुठले पण मार्केटमधले नवीन टॉय वापरायचे आणि नवऱ्याला पण सांगायचं करच, जास्त वेळ कर, मग तुला जमतच नाही आहे. नाही, असं नाही होत. प्रॉबेबली तुम्हाला खूप छान होत होते, आता तुम्हाला होत नाही आहेत, बिकॉज दॅर आर लॉट्स ऑफ केमिकल हार्मोन्स इन्वॉल्ड. एजिंग मॅटर्स, स्ट्रेस मॅटर्स, व्हॉट यू थिंक मॅटर्स. त्यामुळे होत होते, आता होत नाही. ॲब्सोल्युटली नॉर्मल विथ फिमेल ऑर्गॅझम. सेकंड थिंग, सगळ्यांना क्लिटरल ऑर्गॅझम्स होत आहेत. समजा काहींना पेनिट्रेटिव्ह, मी जे 10% सांगते त्यांना पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्स होत आहेत. आता त्यांना जेव्हा पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्स होतात तिथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, त्यांना माहीतच नाही क्लिटरल ऑर्गॅझम. मग तिथं ते जे प्रेशर देतात त्या पेनिस मग त्याला ते दरवेळी असं होतं ना रे, दरवेळी पेनिस आत गेल्यावर दरवेळी तेवढं थ्रस्ट केलंच पाहिजे आणि दरवेळी त्या लेडीला झालंच पाहिजे. मग यू शुड बी माइंडफुल. माझ्या ऑर्गॅझमसाठी समोरच्याला अगदी बाजी लावावी लागते असं नाही व्हायला पाहिजे. आणि मग तो कमी पडतोय ते देण्यात असं होतं ना, कारण शेवटी वायरिंग होऊन जाते. जसं मेल मॅस्ट्युबेशन तसं फिमेल मॅस्ट्युबेशन ना, एका विशिष्ट पद्धतीत करून करून आमचंही ब्रेन वायर होऊन जातं. सो तिथेही नाविन्य लागतं, तिथेही वेगवेगळापणा लागतो. तर ऑर्गॅझम, फिमेल ऑर्गॅझम तुम्हाला पाहिजे आणि होणारच असं होत नाही. हे सगळ्यात लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की आता डॉक्टर सबियांचा व्हिडिओ पाहिला, पॉडकास्ट पाहिला, मी टॉयज आणले, मी हे केलं, मी ते केलं, आता झालंच पाहिजे, ते हट्ट झालं ना, मग ते नाही होत रे हो. इट इज नॉट समथिंग यू विश अँड यू गेट इट. इट इज समथिंग यू नो यू कॅन गेट इट. These are the ways you can get it. You have experienced it. You can experience it again. But sometimes if it is not happening, don't put your body under scanner. आपल्या शरीराची परीक्षा नाही घेतली पाहिजे. आणि वेळेचं आहे. पुरुषांमध्ये पहिलं ऑर्गॅझम लवकर होतं, मग स्त्रियांना दरवेळीच वेळ लागतो, मग फोरप्ले झाल्याशिवाय ऑर्गॅझम होतच नाही. हा ते इतका मोठा मिथ येणार आहे. अरे का दरवेळी कुठून करणार आहे? 20 वर्ष लग्नात राहिले, दरवेळी तो नवरा कुठून फोरप्ले करत बसणार आहे? का तुम्ही नाही एक्सप्लोअर करू शकत तुमचं शरीर? दरवेळी फोरप्ले पाहिजे, दरवेळी गोड गोड बोललं तरच होतं नाही. बायोलॉजिकल नीड म्हणून 2 ते 3 मिनटात पण आपलं स्त्रीचं ऑर्गॅझम व्यवस्थित होऊ शकतं. त्या फोरप्लेवर इतकं ओव्हररेटेड झालं मला असं वाटतं आता ते फोरप्लेच्या नावावर. फोरप्ले नाही का होता हमारे इसमें, प्यारी प्यारी बातें नहीं होती, कडलिंग नहीं होती, किसिंग नहीं होती, हर बार नहीं होता है ना.
हर बार नहीं पॉसिबल है ना. समटाइम्स एज अ बायोलॉजिकल नीड तुम खुद भी तो एक्सप्लोर करो. ॲज अ बायोलॉजिकल नीड इफ यू स्टार्ट, नाही का 2 शिट्टीमध्ये वरण भात लागतोच ना. हर बार हम ऐसे चावल उबालेंगे, तवा रखेंगे, दम पे रखेंगे आणि ते खूप दरवेळ नाही होत ना. कधी कधी आपण 2 मिनिट का मॅगी खा सकते है. तसं स्त्रीचं ऑर्गॅझमसुद्धा, आणि 50शीतली स्त्री ॲज अ सेक्स कोच, सेल्फ एक्सपिरियन्स मी हे सांगते. पण हाऊ मच हॅव यू ट्रेन्ड, हाऊ मच हॅव यू ट्रेन्ड युअर दॅट ऑर्गन. कारण क्लिटरिस एवढंसं सुंदर, मी दर सेशनमध्ये दाखवते हो, तसं दाखवते मी, प्रत्येक स्त्रीला दाखवते. माझ्या मते पर्सेंटेज स्टॅटिस्टिक्स वाईज मी म्हणेन 10पैकी आत्तापर्यंत दोघांना किंवा दोघांना माहीत असेल ते म्हणजे काय, ते ऑर्गन म्हणजे काय. तुम्हाला बूब्स 36चे 32चे आणि असे आमचे बूब्सची साईज आहे. बायकांमध्ये खूप असतं, द बिगर द बूब्स द मोर द सेक्सी दे आर. इट हॅज नथिंग टू डू विथ युअर ऑर्गॅझम्स. दॅट ऑर्गन इज हिडन इनसाईड. ते एवढंसं ऑर्गन आहे, ते किती माहीत आहे तुम्हाला. त्यालाही तसेच बॉलसारखं असतं जसं पेनिसला आहे. त्यालाही टिप असते, त्यालाही प्रिप्यूज असते, त्यालाही स्किन असते. त्याला तुम्ही टच करता का? वरचे होठ तुम्ही काय काय केलं जातं यार, ते बोटॉक्स करून होठ मोठे केले जातात. खालचं लेबिया मायनोरा मेजोरा, खालचे व्हर्टिकल होट्स, खालच्या होठला तुम्ही किती हात लावता? बघता तरी का आपला वल्वा? ते खराब, ते राखून ठेवायची गोष्ट जगासाठी. पण तुमच्या बेडरूममध्ये माझं वल्वा इज सो ब्यूटिफुल. क्लिटरिस मतलब कीचड़ में के कमल के जैसा है. तुम उसको हर रोज़ देखो, टच करो. ते इतकं गुलाबीशी अशी टिप असते. युरेथ्रल ओरिफेस, त्याच्या खाली वजायनल ओरिफेस, त्याच्या खाली एनल ओरिफेस. युरेथ्रल ओरिफेसच्या वरची छोटीशी ती टिप, जर तिथं 15-20 मिनटं एका स्त्रीनं निवांत बसून विथ लुब्रिकंट जरी हात जरी लावला तर त्या पार शेंगदाणा इतकी मोठी होते. आणि ती जी फिलिंग शरीरात येते ती इतकी सुंदर असते ना रे. मग ही फिलिंग तुम्ही जर नाही अनुभवली आहे तर सेक्सला घेऊन तुम्हाला तेच माहिती आहे, एक्स इज इक्वल टू P/V. आणि मग बोर होतं, कंटाळा येतो, नकोसं होतं मग सेक्स. मग मिसमॅच लिबिडो, मग मला करायची इच्छाच नाही, मला नकोच वाटतं. अँड ऑल दॅट. कारण तो वय झालं 40 नंतर, मला थायरॉईड आहे मॅडम, मला हेच आहे, मला तेच आहे. हां, मेडिकली तुम्हाला किमोथेरपीसारखं काही चालू आहे, हार्मोनल थेरपी चालू आहे मेनोपॉजच्या वेळी, ते येस. किंवा डिप्रेशन, मेंटल डिसऑर्डरचे औषधं चालू आहेत, कुठली सर्जरीज झाली आहे, येस इट कॅन इम्पॅक्ट, 100% इट कॅन इम्पॅक्ट. बट इवन देर आय वुड टेल यू कॅन ट्रेन योर बॉडी. अंडा पहले क्या मुर्गी पहले, क्या डिज़ायर पहले क्या ॲक्ट पहले. मैं क्या बोल रही हूँ, डिज़ायर नहीं आया होम. कारण हे सगळ्यात मिथ्य आहे. जोवर इच्छा नाही होत आम्ही करू नाही शकत. क्यों भाई, कभी करके देखो, करते करते इच्छा डेव्हलप हो सकती है ना. कारण मग सगळा भार इच्छेवर ठेवायचा आणि सगळा भार समोरच्या पार्टनर जोवर तुमच्याशी गोड बोलत नाही, जोवर भांडण रिझॉल्व्ह होत नाही, तोवर आम्ही ते करणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या त्या क्लिटोरिसला सरसकट सॅक्रिफाईस करताय आणि तुम्ही तुमचं प्लेजर सॅक्रिफाईस करताय, समोरच्याचं नाही. यू आर सॅक्रिफायसिंग वन इम्पॉर्टंट ऑर्गन. ओम क्लिटरिस इज वेल डिफाईन्ड ऑर्गन, ज्याचं काम स्त्रियांमध्ये फक्त प्लेजर देणे. पुरुषमध्ये निदान पेनिस, इरेक्शन, पेनिट्रेशन, रिप्रोडक्शन, काय बिचारं मल्टीटास्किंग करतं ते सगळं. पण पुरुषांमध्ये क्लिटरिसचं काम. आणि क्लिटरिस हे फुल रेडी 30-35 नंतर होतं. फुल रेडी, फुल ग्रोन अप क्लिटरिस, फुल ब्लूम्ड क्लिटरिस. इसके लिए तो 30s के बाद तो औरतों को और अराउजल होता है. 40s, हे तर सगळ्यात मोठं मिथ काय माहिती आहे, मेनोपॉज, प्री मेनोपॉज औरतों को सेक्स का डिज़ायर नहीं. सगळ्यात मोठं मिथ मी तर म्हणेन. बॉस नहीं है, ऐसा नहीं है, मत अज्यूम करो आप. परवाची केस होती माझ्याकडे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची केस होती. ती केसच्या डिटेलमध्ये नाही जात. मी तिला विचारलं, नवरा बायको मुंबईहून आले होते, मी तिला विचारलं डू यू मॅस्टुबेट. म्हणे अलीकडे नाही मॅम, पण मी नवीन लग्न वगैरे आणि लव्ह मॅरेज करायचे. म्हटलं मग मी दरवेळी विचारते कसं मॅस्टुबेट करतात. ह्या प्रश्नाला तर लोकांचे चेहरे असे गुलाबी होतात माहिती आहे. कारण पहिल्यांदा कोणी त्यांना विचारलेलं असतं हे कसे मॅस्टुबेट करतात. आणि तिचा नवरा हैराण होता, कारण तिच्या नवऱ्याला आजवर माहीत नव्हतं की शी मॅस्टुबेट्स. मग मी म्हटलं तुम्ही कसे करता. म्हणे मी वॉशरूममध्ये जाते आणि ह्याचा शर्ट घेते, ह्याच्या शर्टचा वास मला खूप आवडतो आणि मग मी त्याचा शर्ट असा ठेवते अंगावर आणि 2 ते 3 मिनटं करते. मग मी विचारलं त्या 2 ते 3 मिनटात होतात. नाही म्हणे मॅम मला तेवढाच वेळ मिळतो, तोच माझा प्रिवसीचा वेळ आहे, त्यानंतर कोण ना कोण नॉक करतंच.
म्हटलं इतक्या वर्षात एवढी प्रिव्हसी नाही मिळाली. नाही म्हणे आमच्या घरात त्या ह्या म्हणजे मला मुळातच प्रिव्हसी नाही आहे तर हे कुठून मी करणार. पण ते 2-3 मिनटं मला छान वाटतात. हर हजबंड वॉज इन टिअर्स ओम. Her husband was in tears and it was a case of extramarital affair. Her husband was unfortunately the person who did the mistake. पण त्याच्यासाठी त्याची बायको त्याचा शर्ट घेऊन त्याच्या त्या सुगंधाने अराउज होऊन मॅस्ट्युबेट करते ही माहितीच नाही आहे. आज पण मी विचारते फिमेल्सला मेल्सला आपसात बसून एकमेकांसमोर तुम्ही करता का मॅस्ट्युबेट. तर नाही म्हणतात ते. मॅम असं कसं एकमेकांसमोर करायचं. का नाही करायचं ना. The biggest myth is masturbation is to be done on your own. Yes, it is a privacy. Yes, it's very safe thing to do it on your own. पण ज्याचं पेनिस तुम्ही आत घेताय त्याच्यासमोर बसून करायला कसली लाज. त्यालाही नाही वाईट वाटलं पाहिजे. आणि तो जर तुमच्यासमोर बसून करतोय कारण त्याशिवाय कळणार कसं. आय डोंट नो फिमेल ऑर्गॅझम्स तुम्ही पाहिल्याशिवाय कळणार कसं. तुम्ही पॉर्नमध्ये जाऊन बघणार. तुम्ही तुमच्या बायकोचं तुमच्या गर्लफ्रेंडचं पाहिलं पाहिजे आणि ते बघण्यामध्ये लाज नाही. सेल्फ प्लेजर म्हणजे लाज, सेल्फ प्लेजर म्हणजे घाण, हे मिथ निघायला पाहिजे. आय होप ॲटलिस्ट आपल्या कन्व्हर्सेशनमुळे हे मिथ्स तरी क्लिअर होतील. डिड आय आन्सर युअर क्वेश्चन ऑर आय एम जस्ट टॉकिंग अँड टॉकिंग. नाही खूपच वेगळेच मिथ्स आज खरं तर बस झाले या कॉन्व्हर्सेशनमधनं. मला थोडंसं एक डायव्हर्ट करत ना एक त्याच्या इम्पॉर्टन्सवरती जायचं आहे. कारण कायमच आपण सगळे वेगवेगळे डेटा स्टॅटिस्टिक्स वाचतो आणि मग त्यात कोणीतरी सांगतं की कसे ऑर्गॅझम्स तुमच्या हेल्थसाठी चांगले असतात आणि ते. तर मला हे विचारायचं आहे की काय होतं ज्यावेळेस तुमच्या शरीराला तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल्सवरती ऑर्गॅझम्स मिळतात फॉर मेन आणि फॉर विमेन बोथ. येस, काय होतं. कारण होतं काय आपल्याला यातनं काय होणार आहे ना चांगलं इम्पॉर्टन्सच माहीत नाही की हे केल्यामुळे हे होणार आहे. म्हणजे आपण अनफॉर्च्युनेटली प्लेजरला इतक्या चुकीच्या पद्धतीनं बघतो. तर त्याच्यातनं ॲक्च्युअल काहीतरी बेनिफिट होणार आहे का, तुमचा स्ट्रेस रिलीज होणार आहे का किंवा वॉट नॉट. म्हणजे तेच खरं तर जाणून घ्यायचं आहे. ॲब्सोल्युटली. आणि केमिकल्सचा खूप छान प्रश्न. पहिली गोष्ट तर परत दोघांमधले पुरुष आणि स्त्री मी हार्मोन्सच्या खूप नावात नाही जात कारण मग ते खूप मेडिकल होईल. पण अगदीच वादग्रस्त मेटाफॉरिक एक्झाम्पल द्यायचं तर अल्कोहोल. ओके, कुठल्या पण खोकल्याच्या औषधात तू बघ अल्कोहोल असतो. ॲनेस्थेशिया पण आम्ही कसं देतो, कारण ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देतो ना, सो दॅट आम्हाला झोप लागावी. त्याचा एक पर्टिक्युलर डोज असतो, तेवढा दिला की मग भूल दिली की आपल्याला म्हणजे यू गो इन टू दॅट स्टेट आणि सर्जरी होते. सिमिलरली खोकल्याचं औषध त्यामध्ये तेवढं अल्कोहोलचं प्रमाण असतो बिकॉज दॅट इज नीडेड. कॅफेन असतं बऱ्याच ह्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या केमिकल्सचा एका पर्टिक्युलर प्रमाणात जेव्हा वापर होतो इट इज यूज एज अ थेरपेटिक ना, म्हणजे त्याच्याने शरीराला काहीतरी फायदा होतो आहे. तेच अल्कोहोल तुम्ही जर दररोजच पिताय आणि आउट ऑफ कंट्रोल पिताय अँड देन किंवा अनेस्थेशियाचा डोस जास्त झाला तर पेशंट रिकवरच नाही होणार. सो यू नो देर इज अ सेट ऑफ केमिकल्स which are healthy in a particular dose. Same is with self pleasure or masturbation or I would say orgasms. With your partner, without your partner. खूपदा विचारलं जातं दररोज सेक्स केलं तर काय होणार, मग एनर्जी लॉस होणार का. नाही ना, असं नाही होम. वेन आय डू गुड सेक्स बायोलॉजिकल नीड म्हणून किंवा एक इमोशनल नीड म्हणून ऑन माय ओन विथ माय पार्टनर विथ टॉयज विदाऊट टॉयज व्हॉट्सो एव्हर मी माझ्या शरीराला त्या मुमेंटला रिलॅक्स करते. इफ इट इज विथ कन्सेंट विथ लॉट ऑफ कम्युनिकेशन अँड लॉट ऑफ लुब्रिकेशन. मग रिलॅक्स करते म्हणजे स्त्रियांमध्ये साधं गोष्ट आहे, कॉर्टिझॉल जो हार्मोन आहे त्याच्याने असं बॉडी सुस्त होतं. दिवसभर काम केलेलं आपली पोझिशन पण मग अशी असते, माझं झालं मला आता कंटाळा आला मला असं तसं अँड देन यू गो इन टू दॅट कारण नाव द केमिकल कॉर्टिझॉल इज इन माय बॉडी अँड यू आर लाईक बस झालं तरतरीतचपणा नाही आणि मग आपण चहाच पिणार और समबडी मे गो अँड हॅव अ ड्रिंक. बेसिकली यू आर ट्राईंग टू पुट सम केमिकल्स इन युअर बॉडी फ्रॉम आउटसाईड. तुम्ही काहीतरी करताय ना तुमच्या तरतरीतपणेला, तुम्ही बाहेरून काहीतरी औषध घेणार, केमिकल घेणार, चहा पिणार, कॉफी पिणार, दारू पिणार, आय डोंट नो व्हॉट टू डू. ऑर यू मे गो टू जिम, ऑर यू मे गो टू वॉक, ऑर यू मे गो टू योगा. प्रोडक्टिव्ह नॉन प्रोडक्टिव्ह काहीतरी तुम्ही करणार आहे ज्याच्याने तुमच्या बॉडीला तरतरीतपणा पाहिजे. मुळात तोच गोल आहे ना. मी खूप थकली आहे, मला बरं वाटलं पाहिजे. मग मी म्हणते वाय नॉट सेक्स. बिकॉज ऑक्सिटोसिन हा हार्मोन स्त्रियांमध्ये तर ज्या प्रमाणात रिलीज होतो ओम, इतक्या प्रमाणात की इट पुशेस अवे ऑल द कॉर्टिझॉल
कारण कॉर्टिझॉल असताना ऑक्सिटोसिन नसतं, ऑक्सिटोसिन असताना कॉर्टिझॉल नसतं. सो द मुमेंट आय एम मॅस्ट्रुबेटिंग और माय पार्टनर इज कडलिंग, किसिंग, मिठी मारली पार्टनरनी, बसून कॉफी पिली मी माझ्या पार्टनरसोबत, किंवा मी लॉंग ड्राईव्हवर गेले, किंवा लाईफ इन मेट्रोसारखी पिक्चर बघायला गेले. आय एम नॉट टॉकिंग सेक्स इन द पार्ट ऑफ सेक्स, बट देर हॅज टू बी इंटिमेसी इन्वॉल्ड इन इट. देर हॅज टू बी दॅट रोमॅन्टिक फीलिंग इन्वॉल्ड इन टू इट. इन अ फॉर्म ऑफ ॲक्ट तर खूपच छान मी म्हणेन. विथ क्लिटरल ऑर्गॅझम तर अजून भन्नाट. म्हणजे जे तुम्हाला 10 ml मिळणार आहे ते असं समजा तुम्हाला 180 ml तुम्हाला तिथूनच बॉडी देणार आहे, झटक्यात देणार आहे. अँड दॅट रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन एका बाळंतिनी बाईला बाळ बाहेर काढण्यासाठी ज्या प्रमाणात ऑक्सिटोसिन लागतं आणि बाळ कॉन्ट्रॅक्शनने बाहेर येतं, दॅट सेम कॉन्ट्रॅक्शन्स बॉडीमध्ये ड्युरिंग ऑर्गॅझम्स होतात. तू विचार कर, नॉर्मल लेबरला आम्ही पिटोसिनची ड्रिप लावतो, ती ड्रिप लावतो सो दॅट त्या कॉन्ट्रॅक्शन्स याव्या. आणि ते जर माझा हात किंवा माझ्या पार्टनरचा हात किंवा त्याच्यासोबत एखादा टॉय किंवा त्याच्या इन आउट पेनिसच्या मुवमेंटनी मला जेव्हा तिथं योग्य फ्रिक्शन मिळतं, एवढं ऑक्सिटोसिन रिलीज होतं, एवढं लाईट वाटतं की नेक्स्ट 7-8 दिवस मी म्हणेन 1 female ऑर्गॅझम इज लॉट ऑफ गेन ऑफ एनर्जी. पुरुषांमध्ये इट इज release of energy, and that amount of energy, 50 years I would say it helps you to look young. It becomes anti-aging formula. You feel like you can conquer the world. तुम्हाला थकवा लगेच नाहीसा होतो, छान झोप लागते, भूक लागते, फ्रेशनेस येतं, बिकॉज इट इज अ रिलीज ऑफ केमिकल. इथले पेल्विक रिजनचे मसल्स अजून स्ट्रॉंग होतात, ब्रिदिंग इम्प्रूव्ह होते, डिसिजन मेकिंग चांगली होते. सगळ्यात सुंदर, ट्रस्ट खूप वाढतो स्वतःवरचा, कॉन्फिडन्स, ट्रस्ट आणि पार्टनरवरचा. एवढे बेनिफिट असताना करायचं नाही, का नाही करायचं? कमिंग टू मेल्समध्ये एस्पेशली यंग ऑडियन्स हू इज वॉचिंग, यंग मुलं, हे सगळं फिलिंग येतं ना रे. मेल्समध्ये पण वेगवेगळे डोपामाइन, सेरोटोनिन हे हार्मोन्स रिलीज होणार, पण त्याची तलब लागते. मग आय ऑलवेज आस्क, मला विचारलं जातं किती मॅस्ट्रुबेशन म्हणजे योग्य मॅस्ट्रुबेशन. दिस इज द मोस्ट. किती वेळा केलं म्हणजे नॉर्मल, खूप केलं म्हणजे आम्ही मर्द नाही राहणार किंवा आमचे स्पर्म्सच खराब होतील का? मॅस्ट्रुबेशन हॅज नथिंग टू डू विथ युअर स्पर्म क्वालिटी. इट हॅज नथिंग टू डू, कारण हे नो फॅप वगैरे आम्हाला मेडिकली काही नाही कळत. बट एकदा मी मॅस्ट्रुबेशन केलं, आता सेकंड टाईम मी मॅस्ट्रुबेशन करणार आहे. ह्या 2 मॅस्ट्रुबेशनच्या प्रोसेसमध्ये त्या पुरुषांनी मध्ये काय काय केलं हे मी विचारते. What all you did? Did you go to college or did you go to office? Did you do something productive? तुमची दिनचर्या तुम्ही फुल पाळली का? सगळं तुम्ही केलं का? की ते करत असताना मेंदूमध्ये मी कधी मॅस्ट्रुबेट करू हे जर चाललं असेल, देन इट हॅज ओव्हर रूल्ड यू. मग तुम्ही तिथे ॲडिक्शनच्या लेवलवर गेला. कारण ते दारू पिण्या इतकं ते तरतरीतपणा देतं ना मला. मग आता दारू पिऊन माणूस काय होतं सांग? दारूच्या अधीन झाले ना तुम्ही. जी दारू, जी अल्कोहोल खोकल्यापुरताची होती, अगदी कफ सिरपचं ॲडिक्शन असणारी पण पोरं आहेत की नुसते कफ सिरप पितात. सो यू कॅन मेक इट अन ॲडिक्शन, बट इफ यू हॅव अ कंट्रोल ऑन इट, if you know how to do it well, how much to do it well, how much to get it done from your partner, so your body chemically needs sex. कारण काय होतं ना, सेक्स न केल्याने माणसं मरत नाहीत. कधी ऐकलंय का की ह्यानी सेक्स नाही केला म्हणून मेला नाही? असं होत नाही. पण सेक्स करत राहण्याने ना जिवंतपणा वाटतो रे. यू फील अलाइव्ह, यू फील हॅपी, यू फील गुड अबाउट युअर बॉडी, यू फील यू बिलॉंग टू युअर बॉडी. आपल्या शरीरावर माझंच प्रेम वाढणार असेल आणि त्यासाठी ही कृती करायची असेल तर ही कृती केली पाहिजे ना, अभिमानाने, समजून घेऊन, एज्युकेशन घेऊन, पॉर्न बघून नाही. एखाद्या कोचला भेटून, एखाद्या डॉक्टरला भेटून समजून घ्यायचं आपले अवयव, आपली बॉडी. माझं पेनिस एवढंच आहे, मग मला इरेक्टाईल डिस्फंक्शनच आहे का, मला पीच आहे का, हे सगळे धोरण न ठेवता समजून घेऊन कृती करत राहावी. खूप जिवंत वाटतं. सो होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस. मला आता तो मुलांबद्दलचा प्रश्न होता ना, त्यात थोडंसं एक्सटेंड करत हे खरं तर विचारायचं आहे की बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस मुलं त्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या एजमध्ये येतात, म्हणजे काय ज्यावेळेस शाळा कॉलेजांमध्ये असतात आणि स्वतः मॅस्ट्रुबेट करायला लागतात, जोपर्यंत मुलींचं त्यांना एक्सपोजर होतं तोपर्यंत त्यांच्या ऑर्गनला त्यांच्या हातांची सवय लागलेली असते. तर बऱ्याचदा परफॉर्म करताना, म्हणजे हा खूप जणांचे प्रश्न असतात की बऱ्याचदा परफॉर्म करताना मला इजॅक्युलेट करता येत नाही आहे इनसाईड, किंवा इतर कुणाच्या टचने, आय नीड माय ओन हँड.
माझ्या स्वतःच्या हँड्सने माझ्या स्वतःच्या जेस्चर्समुळेच मला इजॅक्युलेट करता येतं. सर इज दॅट अ प्रॉब्लेम? एकतर पहिली गोष्ट. आणि स्वतःच्या टचची ती सवय घालवता येते का? ओके, हां, टेक्निकली तर खूप चांगला प्रश्न, कारण तू तरी हाताचं म्हणतोयस. माझ्याकडे असे क्लायंट्स आहेत ज्यांना हे सांगितलं गेलं ना की मॅस्ट्युबेट तर करायचं नाही, हात तर लावायचा नाही त्या अवयवाला, असं पुरुषांना पण सांगितलं जातं ना. त्या मुलाला लहानपणापासून सांगितलं गेलेलं की त्या अवयवाला आपण हात लावायचा नाही. मग माझ्याकडे केवढे क्लायंट्स आहेत ज्यांनी स्वतःचा हात पण नाही लावलेला आहे. दे लाय डाऊन ऑन द बेड अँड दे रब ऑन द बेडशीट, सो दे डोंट इवन रिमूव्ह द पॅन्ट्स. त्यामुळे त्यांच्या अवयवाला कधीच स्किन टच माहीत नाही, आणि तिथं तर खूप प्रॉब्लेम होतो पेनिट्रेशनला सुद्धा, कारण ते पेनिस अराऊज होतच नाही रे. आणि वल्वाला टच केल्या केल्या ते गळून जातं, एकतर फ्लॅसिड होतं किंवा डायरेक्ट इजॅक्युलेशन होतं, बिकॉज दॅट टिप गेट समथिंग सडनली न्यू एक्सपिरियन्स ना. आणि वल्वा हॅज ह्यूज अमाऊंट ऑफ नर्व सप्लाय, पेनिसची टिप हॅज ह्यूज अमाऊंट ऑफ नर्व सप्लाय. सो टू सेन्सिटिव्ह ऑर्गन्स कमिंग टुगेदर, त्यापैकी कुणाचं एकाचं पटकन झालं, असं 2-3दा झालं की त्यांच्या डोक्यात ते परफॉर्मन्स शब्द बसून जातो. टू आन्सर युअर क्वेश्चन, येस, इफ यू हॅव बीन मॅस्ट्युबेटिंग फॉर अ लाँग टाईम, तुम्हाला रिट्रेन करावं लागणार आहे ना ओम. कारण मेंदूला काय माहीत झालं आहे, व्हिज्युअली मी काहीतरी बघणार आहे, मग मी हातात काहीतरी माझ्या पकडलं आहे आणि थ्रू दॅट मला अराउजल होऊन, कारण हाताची ग्रिप मी टाईट लूज करणार, मला पुढे मागे पाहिजे. आय हॅड वन क्लायंट, मला किती खोलात जाऊन हिस्ट्री घ्यावी लागते. ही यूज टू नॉट मॅस्ट्युबेट, इफ दिस इज पेनिस, ही यूज टू नॉट मॅस्ट्युबेट लाईक दिस होम, ही यूज टू डू हिज पेनिस लाईक दिस. ओके. आता ही त्याची स्टाईल ऐकताना मग तुझे पण डोळे असे झाले. आपण असं नाही व्हिज्युअलाइज करत, बिकॉज युजली इफ अ बॉय इज स्लिपिंग, ही विल मॅस्ट्युबेट, स्किन मागे जाईल आणि पुढे जाईल, अँड ही विल मॅस्ट्युबेट अँड ही विल फिनिश. बट इन हिज केस हे त्याला माहीतच नाही, and he used to do like this, just hold the penis and that too only the tip of the penis and do like this. आता when married he has to penetrate ना रे. बरं, पेनिट्रेट केल्यावर the movement is like this ना, पेनिट्रेट करून ही कांट डू इट लाईक दिस. किंवा हे इतकं मी मेडिकली आता बोलताना हे आपण खूप ग्रेसफुली बोलतोय, पण अशी चर्चा नवरा बायकोमध्ये करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि हे समजवणं की दिस वे ऑफ मॅस्ट्युबेशन फॉर सो मेनी इयर्स हॅज टू बी चेंज नाव आफ्टर मॅरेज. ऑलमोस्ट 3-4 वर्ष झालेले आहेत, कारण त्याला ते जमतच नाही आहे. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही ज्या स्टाईलनी करत होता, इंडिव्हिज्युअल स्टाईल इज वे डिफरंट डुईंग इट विथ अ पार्टनर. आता ही जी ट्रान्झिशन असते ना ओम, ही काहींना एका झटक्यात जमते, गुड फॉर देम, बट काहींना नाही जमत. प्लीज बी ओके विथ इट, प्लीज. कारण त्या परफॉर्मन्स शब्द तिथे ना, काय परफॉर्म करतो सांग आपण. तर माझ्याकडे मला गर्लफ्रेंडच नाही कधी, मला माहीतच नाही, मी मुलगा म्हणूनच राहिलं. पहिल्यांदा मी डायरेक्ट अरेंज मॅरेज करून एका मुलीसोबत आहोत. फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये किती सुंदर सीन आहे ना. आता त्या बऱ्याच लोकांना तर कॉन्डम घालता घालता होऊन जातं रे, कारण त्यांच्या पेनिसला त्यांच्या हाताशिवाय दुसरं काही माहिती नाही, कुणासमोर करून माहिती नाही, कुठल्या मुलीसमोर करून माहीत नाही. आपण लिटरली आपल्या पॅन्ट्स काढतो आहे एका मुलीसमोर, भले ती माझी बायको आहे. एखादा मुलगा सेन्सिटिव्ह असू शकतो, त्याला वेळ लागू शकतो. इथं तर मी स्त्रियांना म्हणेन की प्लीज बी माइंडफुल विथ युअर रिॲक्शन्स, विथ युअर एक्सप्रेशन्स, विथ युअर डायलॉग्स. कारण पुरुषासाठीही तेवढंच ते नवीन आहे. कारण पेनिस हे इतकं सेन्सिटिव्ह आहे ना हो, त्याच्यासाठी त्या वल्वामध्ये एक तर इरेक्ट होणं आहे, तिथं काही फेक पण नाही चालत. बायकांनी तर ऑर्गॅझम्स फेक करू शकतात, हो, पण पुरुषाला बिचारायला त्या मुमेंटला त्यांनी इरेक्शन पाहिजे, मग त्यांनी पेनिट्रेशन करायचं. बरं, ते करत असताना समजा हलकंसं त्या वल्वा ऑनरला दुखलं, तिला थोडंसं, तिचंही समजा फर्स्ट टाईम आहे, तिला ते दुखलं. सो इफ इज हाफ इनसाईड आणि वल्वा कॉन्स्ट्रिक्ट झाला, तर ती जी ग्रिप बसली त्या पेनिस ओनरला, त्यालाही दुखू शकतं ना, त्यालाही दुखू शकतं. कधी कधी स्क्रॅचेस येतात, कारण लुब्रिकंट तर कोणी वापरतच नाही. लोकांना असं वाटतं आम्ही नॅचरली ओले होतो, आमचा अराउजल आहे. प्लीज, कारण पेनिसला मग स्क्रॅचेस पडतात, समोरची स्किन फाटते, आणि मग त्याला परत इन आऊट करताना किती दुखत असेल. पण पुरुष नाही सांगत ते करताना दुखतं, मग ते नाही होत इजॅक्युलेशन, किंवा ती सगळीच क्रिया सगळी फिसकटते ना. मग ते फिसकटलेल्या क्रियेवर
बसून आपण कसं बोललो की घाबरून गेलो. म्हणून माझ्या हिस्ट्रीमध्ये तर मी दरवेळी विचारते, फर्स्ट ॲक्ट ऑफ पेनिट्रेशनचा अनुभव कसा होता. मग तुमच्या बायकोसोबत असेल, कुणासोबत असेल. माझ्याकडे एवढे क्लायंट्स आहेत की ज्यांना आपल्या बायकोसोबत जमत नाही आहे ना, दे गो टू पेड सेक्स नॉट टू एन्जॉय बट टू चेक की मला फक्त बायकोसोबत नाही जमत आहे की मला खरंच नाही जमत आहे. बापरे. म्हणजे हे चेक करण्यासाठी त्यांना तिथे जावं लागतं. आणि तिथं गेल्यावर ते म्हणतात, मॅडम तिथे तर जमलं, म्हणजे मला इरेक्टाईल डिस्फंक्शन नाही, मला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आज पण नवरे लोक वायग्रा लपवून खातात, बायकांना सांगून नाही खात. मग बायको म्हणते ना, मी असताना वायग्रा कशाला. मग बायकांसोबत सर्दी खोकल्याला डॉक्टरकडे बायको नवरा सोबत जातील, पण एखाद्या सेक्स कोचकडे, एखाद्या सेक्सॉलॉजिस्टकडे तो नवरा लपूनच जातो ना, बायकोला न सांगता जातो. एक तर क्लायंट होती, माझ्या नवऱ्याच्या बॅगमध्ये आणि कपाटात वायग्रा सापडली. तेवढ्यावरनं तिला डाऊट आहे की ह्यांचं कुठं बाहेर आहे, जेव्हा की काही अफेअर काही नाही आहे रे तिथे. पण ही इज नॉट एबल टू परफॉर्म, कारण त्यांच्या दोघांमध्ये दिवसभर इतकी शाब्दिक चकमक असते. मग त्याला संध्याकाळी ते प्रेशर येतं, मग त्याचं इरेक्शन होत नाही. मग त्याला असं वाटतं वायग्रा खाऊन करावं, पण वायग्रा खाल्लेलं बायकोला नाही सांगायचं. मग बायको म्हणणार, वायग्रा माझ्यासाठी खाताय का दुसऱ्यासाठी खाताय, माझ्यासोबत तर करतच नाही, मग वायग्रा कशाला खाताय. लुक ॲट द मेस, लुक ॲट हाऊ मच मेस दिस इज. पेनिस इज वे सेन्सिटिव्ह. मी तर म्हणेन वल्वापेक्षा पेनिस इज वे सेन्सिटिव्ह. की खूप अर्ज होती सेक्स करायची, पण नाहीच करता येते किंवा पार्टनर तयारच नाही होत आहे, पण मॅस्टुर्बेशन पण आम्ही करत नाही. अशा वेळी तो खूप ते त्रास होतो. एस्पेशली पुरुषांना सेक्स करायची खूप इच्छा आहे, पेनिट्रेटिव्ह सेक्स करायची इच्छा आहे आणि नाहीच करायला मिळत आहे. ते जे सप्रेशन असतं ना, खूप त्रासदायक असतं. आणि मग सडनली एखाद्या दिवशी जेव्हा करायचं तेव्हा मग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणार किंवा मग इरेक्शन येणार नाही. सो दिस आर सेन्सिटिव्ह टॉपिक्स. तर आपसात बसून गोंधळ न घालता यू विजिट अ डॉक्टर अँड देन सीक प्रॉपर हेल्प ना. दीज आर कंडिशन्स, दीज आर नॉट इलनेसेस. एक पिनाईल डॉपलर करायला सांगितलं तर केवढा त्यांना विचार करावा लागतो. का मॅडम पिनाईल डॉपलर? सिमेन ॲनालिसिस करायला सांगितलं तर कशाला सिमेन ॲनालिसिस केलं पाहिजे ना, समजून घेतलं पाहिजे. माझ्या वेळेला मेडिकली काही प्रॉब्लेम नाही ना, हार्मोनली काही प्रॉब्लेम नाही ना, हे रूल आउट करून घ्या. मग ठरवा की इमोशनल प्रॉब्लेम आहे. नाहीतर डायरेक्ट आमच्यात ना आमचं गणितच खराब आहे. प्रॉबेबली डायबिटीज असेल, प्रॉबेबली हार्ट कंडिशन असेल, प्रॉबेबली वेट वाढलं असेल, प्रॉबेबली तिथं नर्व सप्लाय नीट नसेल किंवा ते. आणि चांगले युरोलॉजिस्ट आहेत. यू शुड नो वेन टू विजिट अ युरोलॉजिस्ट, वेन टू विजिट अ गायनाकोलॉजिस्ट, वेन टू विजिट अ सेक्सॉलॉजिस्ट, वेन टू कम टू अ सेक्स. सगळंच मानसिक सांगून मोकळं व्हायचं असं नाही. तिथे जर ट्विस्टिंग असेल, तिथे जर नर्व सप्लायला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि सप्लाय बरोबर जात नाही, रक्तपुरवठा बरोबर जात नाही, कसं होणार इरेक्शन मला सांग. माहीत पाहिजे की नाही माहीत पाहिजे. देर कॅन बी मेडिकल कंडिशन. फिमोसिस, स्किन मागेच जात नाही, स्किन मागे जात नाही, मग आम्ही सर्कमसिजन नहीं करणार. अरे भाई करना पडेगा. फिमोसिस अगर है तो सर्कमसिजन करना पडेगा, नाही तर ते दुखणार. पेनिस आणि पेनिसचे जे कंडिशन्स आहेत ना, ह्याच्यावर खूप लपवलं जातं. ते नाही व्हायला पाहिजे. खुलून नवरा बायको दोघांनी खुलून नवरा बायकोने एकत्र जायला पाहिजे. त्याच्यात लाज लज्जा काहीच नाही. निमोनिया हुआ लंग के डॉक्टर पास जाते, किडनी का कुछ है तो डॉक्टर के पास जाते, हार्ट का कुछ हुआ तो डॉक्टर के पास, पेनिस का कुछ हुआ गो टू गुड युरोलॉजिस्ट. अँड इन इंडिया वी हॅव गुड पीपल. येस, मला तोच थोडा एक्सटेंड करायचा मुद्दाच आत्ता. कारण आपण ज्यावेळेस फिमेल ऑर्गॅझम्सबद्दल बोलतो त्यावेळेस म्हणजे कसे दोन टोकाची उदाहरणं आपण घेतो की अर्ध्यापेक्षा जास्त फिमेल्सला ऑर्गॅझमपर्यंत पण पोचता येत नाही, आणि देन देर इज मेन जे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन्स करतात. तर म्हणजे दोन्ही पण दोन टोकाला आहे. एकाचं ऑर्गॅझमपर्यंत पोचायलाच खूप वेळ लागतोय आणि एकाचं ऑर्गॅझम लगेचच होऊन जाते. तर काय करायला हवं टू काय म्हणूयात एक्सटेंड दॅट प्लेजर तुम्हाला. कारण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन एकतर काय काय कारणांमुळे होतं, आणि ते जर थांबायचं असेल, तुम्हाला जर माहिती आहे की तुमच्या पार्टनरला जास्त वेळ लागणार आहे, तुम्ही लवकर तुमचं इजॅक्युलेट होणार आहे, तर ते एक्सटेंड करण्यासाठी तुमचं ऑर्गॅझमचा टाईम, इजॅक्युलेशनचा टाईम एक्सटेंड करता येतो का, आणि ते करण्यासाठी काय करावं लागतं. प्रश्न कुठून आणतो काय माहिती, पण ॲप्ट प्रश्न. हा बरोबर आहे. आणि हे मला क्लायंट्स येतात ना डोळ्यासमोर. आता तू जे म्हणतोयस ना की पुरुष आहे त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणार हे एका टोकाचं, आणि माहीतच आहे वल्वा होणारला खूप वेळ लागणार आहे. पहिलं तर सांगू का ह्या वेळा मॅच करण्याच्या भानगडीतच नाही पडलं पाहिजे ना रे.
हे वेळा मॅच करणंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सपोज आय एम अ फिमेल, ही इज माय पार्टनर, आम्ही सुरू केला ॲक्ट, ओके, आम्ही छान सुरू केला आणि ही वेंट इनसाइड अँड आय एम स्टील नॉट इन टू दॅट झोन ऑफ, आय एम स्टील मे बी युझिंग अ व्हायब्रेटर ऑर त्याच्या त्या फिंगरिंगने मला होतं आहे अँड आय एम स्टील देअर बट ही हॅज गॉन इनसाइड. मीन वाईल ही हॅज गॉन इनसाइड अँड ही डिड फिनिश इनसाइड. ओके, माझं अजून काहीच झालं नाही, फेअर इनफ ना. पण माझी एनॉटॉमी अशी आहे ना, ही कम्स आउट, ही वॉशेस, ही कम्स बॅक ऑन द बेड, he comes back on the bed na, that is very important. And then chalo, that is round 2. Round 2 is not about you getting your erection back. आपल्याकडे राउंड 2 कसे माहिती आहे, पहिला राउंड पण तुमचाच, दुसरा राउंड पण तुमचाच. भाई आपका हो गया एक राउंड, आपका पहले हो गया, व्हेरी गुड, मलाही छान वाटेल की चल तुझं झालं. नाव लेट्स स्टार्ट विथ माय राउंड. झालं मग इथं वेळेचं काहीच नाही. पण माझं करत असताना पोचले मी 5-6पर्यंत, फेअर इनफ. मला 2-3पर्यंत पण तुम्ही पोचवलं तरी फेअर इनफ. आणि विथ टॉईज आय बेट अँड टेल होम, होतंच होतं रे ऑर्गॅझम. तुम्ही शिकायला तयार पाहिजे. तुम्ही त्या झोनमधनं 5 मिनटाचा ब्रेक घ्या, एक ग्लास पाणी पिया, गप्पा मारा परत, अँड देन स्टार्ट विथ माय प्लेजर नाव. यू सिट ना, छान, चला तर तुला कसं करून देऊ, अँड आय विल गाईड यू अँड अगेन यू. आणि इनफॅक्ट कधी कधी ते करता ते बघता प्रॉबेबली यू मे गेट एन इरेक्शन. अँड येस, टू एक्सटेंड टाईम, एजिंग एक्सरसाइज बेस्ट असते, ब्रीदिंग एक्सरसाइज बेस्ट असते, काउंटिंग एक्सरसाइज बेस्ट असते. एज करता येतं, यू कॅन एज. कारण वन्स पेनिस गोज इनसाइड द वल्वा ना ओम, देन यू कांट हॅव दॅट कंट्रोल. कारण मग ते खूप परीक्षा होते स्वतःच्या मेंदूची, कारण खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं. वन्स इट इज इनसाइड, इट इज लाईक हगिंग. आता मिठी मारलेली आहे, आता मिठी मारल्यानंतर तुम्ही डिसाईड करणार की आता नाही हां. व्हॉट आर यू डुईंग देअर? यू आर नॉट इन द मोमेंट देन. कशाला? If you have ability, I would say, usually we say fingering, toys, tongue, kissing, दाढी वगैरे असेल तर आम्ही म्हणतो तिथं रब करा, बिकॉज दाढी से तो जो रबिंग होता है इट इज़ अमेजिंग. सो यू प्ले. आप आपका हीरो की एंट्री लेट करो, अंदर डालने के बाद अपने हीरो का परफॉर्मेंस मत चेक करो. इफ यू आर एबल टू टेक योर हीरो इनसाइड बिट लेट, अगेन यू कॅन एक्सटेंड द टाईम. पण परीक्षा नाही झाली पाहिजे, कारण नाहीच मॅच होऊ शकत ते टायमिंग. कारण ती अटच, दॅट अट स्पॉइल्स द गेम. आप रेस में पहले पहुँच रहे हो कि मैं रेस में पहले पहुँचूँ? प्लेजर इज़ द गोल ना, प्लेजर इज़ द गोल. इफ़ प्लेजर इज़ द गोल, मिड ऑफ द रेस में भी हम दोनों एक दूसरे को देख के मुस्कुरा रहे हैं, देन आई गेस द एक्ट इज सक्सेसफुल. बस उस रेड रिबन पे वो पहले पहुँच गया, कम बैक, मैं तो पीछे रह गई ना. आप पहुंच गए, पीछे आओ, मेरा हात पकडो, मेरा हात लेके उधर तक मुझे लेके जाओ. आय डोंट थिंक सो. हे इतकं किचकट कधी झालं ना, हे इतकं सोपं आहे आणि कुठल्याही स्त्रीला आवडतं हे, आणि कुठल्याही पुरुषाला आवडतं. आणि नाव तर आय वुड से देर आर फिमेल्स ज्यांचं आधी होतं, आणि आय वुड से फिमेल्स आर सेल्फिश. कारण आमच्या ऑर्गॅझममुळे काय होतं माहिती आहे, आम्ही अशा हवेत तरंगत असतो, एक तर खूप भूक लागते, एक तर खूप झोप लागते, आणि मस्त असे टल्ली हो के हम सो जाते, लिव्हिंग युअर पार्टनर हाय अँड ड्राय. असे केसेस जास्त आहेत माझ्याकडे. मग आमचंही काम आहे ना, माझं झालं म्हणजे विषय मिटला, असे केवढे कपल्स आहेत. कारण बॉईज आर लर्निंग, ॲज आय ऑलवेज से, बॉईज आर जेंटलमॅन. त्यांनी मला 15-20 मिनटं करून दिलं ना, मग माझं काम नाही आहे का आता त्याला हेल्प करणं, त्याच्या फिनिश लाईनपर्यंत पोचणं. आता माझं झालं, मी झोपले, हे ॲटिट्यूड पण नाही चालत. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, इट इज नॉट अ रेस, इट इज नॉट अ गेम टू विन टुगेदर. इंटरेस्टिंग. तुम्ही मगाशी ऑर्गॅझम्सबद्दल बोलताना 2 शब्द वापरले, एक तर क्लिटरल ऑर्गॅझम आणि एक वजायनल ऑर्गॅझम. तर ऑर्गॅझमचे फिमेलमधले असे प्रकार असतात का, आणि वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्गॅझमपर्यंत पोचता येऊ शकतं का? ॲब्सोल्युटली. आणि क्लिटरल आणि वजायनल सोड, व्हिज्युअलाइज करून, फॅन्टसाइज करून मी आय एम ॲट माय प्लेस, आय कॅन क्लोज माय आयज, go in a super meditative state and yet have orgasm, yet have proper pelvic constriction वाला orgasm. कारण it is all about pituitary gland. कारण वर pituitary gland नावाचं हार्मोन आहे ओम, खाली कॉमिन्स ग्लँड, स्किनी ग्लँड असं हार्मोन आहे.
बिकॉज पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेशनवाले जे ऑर्गॅझम्स आहेत जिथे ॲक्ट इन्वॉल्डच नाही आहे अजून फिंगर हा जो तळपाय आहे ना जर इथे 15-20 मिनटं व्यवस्थित जर असं फिंगर्स केले काय सुंदर ऑर्गॅझम्स येतात. मग हा कर्वेचर इनर साईड ऑफ थाय फक्त लेबिया मेजोरा लेबिया मायनोरा म्हणजे फक्त वल्वाच्या साईडला जसं असं म्हणतो ना तरसवायचं त्या स्त्रीला फक्त साईडला हात लावतोय पण क्लिटरिसला हात नाही लावतोय. इफ अ मॅन इज पेनिट्रेटेड इनसाइड at the same time if he is giving a deep kiss with a tongue you get good vaginal orgasms. कारण माझा मेंदू त्यास इथे ना स्पीड फ्रिक्शन रिदम ऑर्गॅझम इज मोर अबाउट रिदम कारण त्या पर्टिक्युलर रिदममध्ये जर तुम्ही करत राहिला ऑर इफ द पेनिस इज इनसाइड इफ समबडी इज किसिंग हिअर प्रॉपरली बेसिकली फिमेल्समध्ये ना इट कांट बी ओनली पेल्विक रिजन some other part has to be involved and that is amazing. Vaginal orgasmsमध्ये इशू काय होतो माहिती आहे वजायनाच्या पहिल्या 3 इंचीला सेन्सिटिव्हिटी असते नंतरचा सगळा वजायना इज इलास्टिक त्यामुळे सपोज इफ यू हॅव एन 8 इंच पेनिस इफ इट इज गोईंग इनसाइड हावेवर इनसाइड इट गोज आणि इट टचेस तो सर्विक्सपर्यंत जातो सर्विक्स म्हणजे पिशवीचं तोंड आता तिथे काहीच अराउजल पॉईंट नाही आहे तो ते जी स्पॉट वगैरे आत शोधतोय नथिंग इव्हेंच्युअली वजायनल ऑर्गॅझममध्ये पण तुम्ही क्लिटरसलाच धडकताय सो इवन दॅट गिव्स गुड पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्स पण पेनिसचं कर्वेचर माझ्या वजायनाचं कर्वेचर माझ्या वजायनाच्या पहिल्या 3 इंचला आता तर किती सुंदर लिझूसचं टॉय आला आहे ज्या पेनिसला ते रिंग म्हणून घालायचं त्या पेनिसला पण ते व्हायब्रेशन्स मिळतात कारण फिमेल्स इट्स ऑल अबाउट व्हायब्रेशन्स आम्हाला व्हायब्रेशन्स पाहिजेत ना सो ही वेअर्स दॅट अँड नाव ही इज इन अँड आऊट आणि तेव्हा त्या रिंगचं व्हायब्रेशन मला क्लिटरिसच्या टिपला बसतं हे ऐकताना असं खूप टेक्निकल वाटतं पण हे जेव्हा आपण करतो ना तेव्हा खूप असं तुम्ही तेच ऑर्गॅझम्स वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करू शकतो ना पण येस श्योर शॉट जिसको हम बोलते हैं कि 90% गारंटीड ऑर्गॅझम फीमेल्स में मिलेगा दैट इज़ क्लिटरल ऑर्गॅझम दैट इज़ 100% क्लिटरल ऑर्गॅझम वहाँ अगर आप एक्सप्लोर कर रहे हो तो मिलता है रेस्ट ऑल आर ॲक्सिडेंटल करता आपल्याला कळतं की हां मला इथे किसेस केले 15-20 मिनटं कानाच्या मागे तर खूप अशा मुंग्या येतात कारण ऑर्गॅझम झालं म्हणजे काय झालं मी विचारते ना नाही मॅडम खूप लघवी आल्यासारखं होतं मग मी थांबवून घेते इट इज गुड इट इज रिअली गुड आम्ही दरवेळी सांगतो सेक्स करण्याआधी प्लीज एम्प्टी द ब्लॅडर म्हणजे लघवीला सुसू करून मग कार्यक्रम चालू करा नाव इमॅजिन मी ब्लॅडर एम्प्टी करून आली आहे 10 वाजून 10 मिनिटांनी 10 वाजून 15 मिनिटांनी आय गेट अ स्क्वर्टिंग ऑर्गॅझम 5 मिनिटात तरी माझं ब्लॅडर फुल नाही झालं my bladder is completely empty yet 10-15 को I can get a squirting orgasm full fountain जैसा बेड गेला मग कुठून आलं तेवढं पाणी मग ती लघवी नसते ह्याच्यावर रिसर्च खूप आहे त्याच्यामध्ये युरिन कॉन्टेंट असतो जो युरिनमधला कॉन्टेंट असतात केमिकल्स ते असतात पण ते स्किनी आणि कूपर्स ग्लँडनी रिलीज केलेलं फ्लुइड असतं आणि ते असं फव्वाऱ्यासारखं येऊ शकतं पण तेवढी ट्रेनिंग लागते रे तेवढं कारण माझ्या मेंदूला जर माहिती आहे की मी सू करते आणि पार्टनरलाही वाटलं की हे काय तू सू करून बसलीस तर दॅट इज नॉट सू दॅट स्क्वर्ट आणि सो स्क्वर्टिंग ऑर्गॅझम्स आहे क्लिटरल ऑर्गॅझम्स आहे वजाइनल ऑर्गॅझम्स आहे इमॅजिनरी ऑर्गॅझम्स आहेत बॉडी टच के अलग अलग पार्ट्स के ऑर्गॅझम्स आहे विथ टॉयज आहे विथ पेनिस आहे विदाउट पेनिस आहे विथ फिंगर्स आहे पिलोला रब करून केवढ्या बायका म्हणतात की नाही मॅडम मी काय करते नुसतेच पाय असे करते थायला थाय रब करते आणि मला काहीतरी असं छान वाटतं आणि आय गेट गुड ऑर्गॅझम्स काही स्त्रिया पिलो रब करतात बऱ्याच स्त्रिया हात नाही लावत किंवा काही स्त्रिया बेडवर अशा पालत्या झोपतात इट्स ऑल अबाउट रबिंग द क्लिटरस सो दॅर आर सो मेनी स्टाईल्स टू एक्सप्लोअर बापरे म्हणजे जे आपल्याला अवघड वाटतं ते खरं तर त्या टप्प्यावर पोहोचण्यासाठीचे खूप रस्ते आहेत सोपे रस्ते बापरे हे इतकं टेक्निकल आणि इतकं इनडेप्थ कॉन्व्हर्सेशन कोर्स स्टील माय टीम वॉन्ट्स दॅट आम्ही असं एक फिमेल प्लेजरचा कारण मराठीत नाही आहे गाईड्स असा विचार आहे की असा एखादा गाईड बनवावा आहे असं एका कोर्स बनवावा माय टीम वॉन्ट्स मी टू डू दॅट आय डोंट नो हाऊ वी विल मेक इट बट असं मला वाटतं कधी की बघा बाबा एवढा व्हिडिओ समजून घ्या नका एक्सपेरिमेंट करू आपल्या शरीराशी आणि
नका आपल्या शरीराला लेबल करू की मला नाही हे होणारच नाही. हा गाईड बघा, हे बघा, आणि जमलं तर करा, नाही जमलं तर फेअर इनफ. आपण परत परत आता एक 2-3 गोष्टी बोलतोय, ते म्हणजे जसं ह्युमन बॉडीज आहे ते सोडूनही एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही टॉईजचा उल्लेख केला. तर टॉईज, ल्युब्रिकंट, इतर गोष्टी किती मॅटर करतात दोघांसाठी सुद्धा ऑर्गॅझमच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि ते इफेक्टिव्हली कसा त्याचा वापर करून घेऊ शकतात. कारण आपण ज्या कल्चरमध्ये वाढलेलो आहोत, सगळेच भारतीय कल्चरमध्ये, टॉईज आणि या एक्सटर्नल गोष्टी कदाचित आपल्यासाठी खूपच एलियन वाटतात, आणि असं वाटतं की अरे बापरे, एक वेगळं प्लास्टिक सिलिकॉनचे ऑर्गन, हे काहीतरी टूल्स घेऊन यायचे आणि ते आपल्या ऑर्गन्सला लावायचे का, आणि मग त्यासोबत गिल्ट आहे, शेम आहे, की म्हणजे मला पार्टनरला ते असू शकतं की बापरे मी सॅटिस्फाय करू शकत नाही आहे म्हणून त्यांना या टूल्सची गरज पडते आहे का. तर काय पद्धतीनं ते सुद्धा तुमच्या ऑर्गॅझमपर्यंत पोहोचण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात फॉर बोथ मेन अँड विमेन. हो, तुझ्या प्रश्नाच्या उत्तर देण्याआधीच डिस्क्लेमर दिलं पाहिजे की हो, वेन आय टॉक अबाउट टॉयज, कुणाच्याही बिलीफला हम ललकार नहीं रहे. हम ये नहीं बोल रहे कि आपका रिलीजियस बिलीफ है, डोंट वांट टू यूज़ इट, डोंट यूज़ इट. आपका पर्सनल बिलीफ है, डोंट वांट टू यूज़ इट, डोंट यूज़ इट. बट डू वी रेकमेंड? वी डू रेकमेंड. डू वी से की ते केल्यानेच होईल का? तर नॉट नेसेसरी. बट आज आपण डोळ्याचं कॅटरॅक्ट सर्जरी करतो, मग काय करतो, तिथलं ते कॅटरॅक्ट काढतो आणि तिथे एक लेन्स टाकतो. हां, दाताचे आजकाल आपण इम्प्लांट बसवतो. ओके, किडनी साला हम बदलते हैं, दुसरे का किडनी लगाते हैं, हार्टमध्ये पेसमेकर बसवतो, स्टेंट लावतो. म्हणजे आपल्या शरीरात आपल्याला कुठेही टेक्नॉलॉजी वापरताना शेम, गिल्ट नाही आहे ना. इज इट नॉट पेसमेकर, इज इट नॉट एनहान्सिंग युअर लाईफ? इज अ स्टेंट नॉट टेकिंग केअर ऑफ युअर ब्लड सप्लाय? का स्टेंट बसवलं तुम्ही? मग नॅचरलीच होऊ दे ना, हृदयाचं ते आर्टरी चोकअप जायला पाहिजे ना. पण जाता ना अंडर सर्जरी आणि चांगलं तिथं स्टँड बसवता. दात आपण कसले आज सगळ्यात कॉस्टलीएस्ट सर्जरीज डेंटल सर्जरीज आहेत, आपण लेन्सेस लावतो. हिअर ऑल्सो वी आर युझिंग टेक्नॉलॉजी. मी त्या पर्स्पेक्टिव्हनी बघते द यूज ऑफ सेक्स टॉईज. आणि ओम, तू बरोबर बोलला, मेल किंवा फिमेल असो, जेव्हा तुम्ही एका मोनोगॅमस नात्यात असताना ओम, जेव्हा एकाच पार्टनरसोबत तुम्ही वर्षानुवर्ष राहणार आहे, इट बिकम्स टायरसम रे. त्या अराउजल्स, त्या पार्टनरसोबत तीच केमिस्ट्री मेंटेन करणं, आणि हे किचकट होऊन जातं. मग ते सगळंच सायलेंट होऊन बंद होण्यापेक्षा, आणि प्रॉबेबली ते स्पार्क एखादा थर्ड व्यक्ती नात्यात येण्यापेक्षा एखादा टॉय नात्यात आलेला बरं आहे ना. कारण प्रॉबेबली एकाला ओके असेल, मी जितकं सेक्स एन्जॉय केलं, आता माझ्या आयुष्यात सेक्स नाही, तर कन्व्हिनियंटली आय चूज नॉट टू हॅव द ॲक्ट ऑफ सेक्स. पण व्हॉट अबाउट द अदर पार्टनर? त्याला तेवढीच इच्छा आहे करायची, आणि यू आर नॉट इवन बिईंग देअर फॉर हिम. कारण मला नाही होत आता अराउजल, मला नाही होत आता इच्छा, मला नाही करायचं आहे. एस्पेशली फिमेल अराउजल तुम्हाला माहीतच कुठे आहे. तुम्ही एक्सप्लोअर केले तरी का? तुम्ही एक्सप्लोअर करण्याआधीच थांबवलं तर नाही ना. चेक. मग अशा वेळी 1 सिलिकॉन टॉय, 1 लुब्रिकंट, आणि सुंदर टॉयज आहेत रे. म्हणजे हे मिथ की टॉय वापरल्याने आपल्याला आजार होईल का? तर नाही होत. टॉय वापरल्याने सवय होईल का? तर नाही होत. टॉय वापरल्याने इन्सिक्युरिटी होईल का? कसली आली रे इन्सिक्युरिटी? जे करण्याने नातं फुलणार आहे, नात्यामध्ये नाविन्य येणार आहे, नात्यामध्ये नवीन एक्सप्लोरेशन आणि एक्सपेरिमेंटेशन होणार आहे, तेच नातं असं टवटवीत राहणार आहे. हेच झाड असेल तर हे प्लास्टिकचं आहे, तर ही आत्ता इथं शोभा वाढवत आहे ना. वाढवतं की नाही सांग? मग इथं खरंच झाड पाहिजे होतं, हे प्लास्टिकचं कशाला ठेवलं? असं नसतं ना रे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे, एक मर्यादा आहे. प्रॉबेबली मी 50शीत पोचले, पण माझ्या नवऱ्याला झालं डायबिटीस, त्याला हार्टचा आजार झाला. आता त्याला नाहीच होते इरेक्शन, त्याला नाहीच होणार आहे पेनिट्रेशन, त्याला परमनंट आता इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. मग त्यांनी काय, उस क्षण में मर जाने का उसने, की अब तो मैं कर ही नहीं सकता. गो गेट अ गुड टॉय, लेट हिम यूज द टॉय फॉर यू. त्यालाही बरं वाटेल की मी माझ्या बायकोला तेवढं समाधान देतो आहे आणि मी काहीतरी टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे. त्यामुळे वेन इट कम्स टू टॉय, कसं वापरायचं हे तर स्वतः नाहीच एक्सपेरिमेंट केलं पाहिजे. यू शुड विजिट सम कोचेस लाईक अस, अंडरस्टँड इट. बट बिफोर कमिंग टू अस, डू कीप इन माइंड हाऊ युअर ब्रेन लुक्स ॲट इट. कारण सोपं होतं आयुष्य. म्हणजे मी
सेल्फ एक्सपेरिमेंटेड व्यक्ती इथं बसून सांगते आणि माझ्या एस्पेशली वजायनसमस केसेस अँड एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केसेस ह्या 2 टोकाचे केसेस आहेत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केसेसमध्ये त्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झाल्यानंतर त्या नवरा बायकोमधला स्पार्क परत आलेला आहे. कारण त्यांना रिअलाईज झालं की अच्छा हे मिसिंग होतं, ह्यासाठी हे घडत होतं. आपण कसं ते आणू शकतो? तुम्हाला तुमची मर्दानगी चेक करण्यासाठी सेक्स वर्करकडे जायची गरज नाही आहे. तुम्ही दोघं आपसात बसून बोलू शकता, समजून घेऊ शकता. माझे अर्जेस, माझे अराउजल्स, मला काय आवडतं, मला काय नाही आवडतं, मी इतक्या वर्षात तुला ते देऊ नाही शकलो का, ठीक आहे चल मग आपण मदत घेऊ. मीच ते देणार, हट्ट नाही पाहिजे. समोरच्यालाही असं नाही नको रे आता हे सगळं नाहीच पाहिजे, हे कुठलं नवीन टॉय, ह्याच्याने मला काहीतरी वजायनल इन्फेक्शन होईल, असं इनफॅक्ट न करत राहण्याने वजायनल ड्रायनेस होतो. जितकं तुम्ही तो भाग ॲक्टिव्ह ठेवाल, तू विचार करणार तो भाग जर मी ॲक्टिव्ह ठेवते आहे, विल आय नॉट बी हेल्दी होम, विल आय नॉट बी फिट, विल आय नॉट बी ॲट ईज. सो या टॉईज आय फील आर हायली रेकमेंडेड. ओके ओके. आपण मगाशी फेक ऑर्गॅझम्सबद्दल बोललो, तर काय असतात हे फेक ऑर्गॅझम्स? कारण आपण एकेका पॉईंटला सगळ्यांनीच पॉर्न पाहिलेलं असतं आणि पॉर्नमध्ये ते त्या बायका एका विशिष्ट पद्धतीनं ओरडतात, हे ते, आणि मग आपण फेक ऑर्गॅझम्सबद्दल बोलतो. तर नेमके काय असतात फेक ऑर्गॅझम्स आणि का करावं लागतं फेक ऑर्गॅझम्स बायकांना? ओके, इथं बायकांना म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन ही आजकालची पिढी जी 20-30 आहे ना, तिथं तर हे खूप असतं. द गर्लफ्रेंड वॉन्ट्स टू बी कूल. तिच्या बॉयफ्रेंडला काही ते जमलेलं नसतं, पण तिला असं असतं की बापरे त्याला वाटलं पाहिजे ना ही वॉज व्हेरी गुड इन बेड, आणि मग आपण आरडाओरडा करायचं आणि अरे वा 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 असं काहीतरी छान झालं आणि त्याचा इगो पुरवायचा. तर यंग जनरेशनमध्ये ते खूप असतं, कारण आपल्याला करता येतं ना, नाटकी वागता येतं आणि नाटकी आरडाओरडा करायला, कारण आपल्याकडे कॉन्टेंट आहेच. आता लव्ह स्टोरीमध्ये आपण पाहिलं आहे की तिनं तो व्हायब्रेटर वापरला आणि मग तिचे काय ते हावभाव होते, ते हावभाव मी खोटे खोटे दाखवायचे. माझ्या मते ओम, इथे ना तुम्ही मिसलीड करता त्या पार्टनरला. कारण एक इंग्लिश वेबसिरीज होती, त्याच्यामध्ये ते टेबल, मला नाव नाही आठवते, त्या टेबलवर तो बॉयफ्रेंड पहिल्यांदा तिला विचारतो की मग माझ्यासोबत इतक्यांदा झालेले ऑर्गॅझम्स कसे होते, तर ती म्हणते सगळे फेक होते आत्तापर्यंत. आणि त्याला काही पटत नसतं. सिली मेट्स सॅवी असं काहीतरी, आय डोंट रिमेंबर. अँड ती त्या टेबलवर बसून तिथे नाश्ता त्यांचा काय ज्या कुठल्या कंट्रीमध्ये आहे त्यांनी ते तिथं पार्टी लावलेली आहे, कारण तिथं ते शूट झालेलं आहे त्या रेस्टॉरंटमध्ये. ती त्या टेबलवर असं बसून, सपोज दिस इज द टेबल, दे आर हॅव्हिंग कॉफी, तिथं ती त्याला करून दाखवते फेक ऑर्गॅझम, फुल डेमो करून दाखवते. आणि तो म्हणतो हे तर खरं खरं वाटतं. ती म्हणतो हो मी इतकं खोटं करून दाखवू शकते. फेक ऑर्गॅझम्स आर रिअली क्राईम. हो, नाही केलं पाहिजे. नाही झालं मला ऑर्गॅझम, फेअर इनफ, पुढच्या वेळी करूया. स्त्रियांना फेक करता येतं, 100% फेक करता येतं. त्याचा एकच पर्पज असतो, समोरच्याला वाईट नाही वाटावं, समोरच्याला वाटावं की त्यांनी जे काही केलं ते योग्य केलं. आणि आणि कधी कधी काय होतं, द बॉयफ्रेंड्स द नवऱ्यांना पण हट्ट असतो की तुला जोवर होत नाही तोवर मी करतच राहणार. आता मला नाहीच होते, समजा मी बास म्हटलं तरी मग झालं की नाही झालं की नाही झालं, हा जो प्रश्न असतो ना, हा कधी कधी म्हणजे कन्सेंटच्या नावावर खूप इरिटेटिंग होऊन जातं. की आपण म्हणतो ना कम्युनिकेशन, बट फ्रॉम वेअर इट इज कमिंग? आर यू लाईक कमिंग इट फ्रॉम की मी दिलं की नाही दिलं तुला? आणि मग ती स्त्री काय करते, नाटकी करते, हो बाबा मग माझं झालं, आता जा आत आणि संपव. कारण मग तिचे पाय दुखायला लागतात, खांदे दुखायला लागतात, नकोसं व्हायला लागतं, मग वजायना ड्राय व्हायला लागतं. त्यापेक्षा ते ॲक्ट संपवा, आदमी का इगो पूरा करो अँड यू जस्ट फेक इट. सो नॉट गुड, नॉट एट ऑल ॲडवाइजेबल. मग ऑलमोस्ट आपण आता शेवटाकडे चाललोय. तर ऑर्गॅझम्स एखाद्याच्या कपलमध्ये जर कुठल्याही त्या केमिस्ट्रीमध्ये भाग नसेल, डिससॅटिस्फॅक्शन असेल सेक्समध्ये, तर त्यांच्या रिलेशनशिपवरती काय परिणाम होतो? म्हणजे आपण हे तर बोललो की किती महत्त्वाचं आहे, पण जर ते नसेल किंवा जाणवतंय की एक पार्टनर कायम ऑर्गॅझमपासून लांब राहतो आहे किंवा फिजिकल इंटिमसीचं डिससॅटिस्फॅक्शन आहे, म्हणजे फक्त ऑर्गॅझम्स नको म्हणूयात त्याला, इंटिमसीचं डिससॅटिस्फॅक्शन म्हणूयात, तर काय परिणाम त्या एकूणच रिलेशनशिपवरती होतो? हो, बरं तू प्रश्नातच विचारलं की
ऑर्गॅझम झाले म्हणजेच सॅटिस्फॅक्शन का, तर मी म्हणेन प्लीज ह्या पॉडकास्टमधनं तो मेसेज नका घेऊन जाऊ. ऑर्गॅझम आय सेड इज एन एक्सपिरियन्स. जसं सुरुवातीला म्हटलं ना, ते मुकुट आहे. ते मुकुट नसलं तरी तुम्ही राणी आहात का, तर तुम्ही राणी आहातच, हे लक्षात ठेवलंच पाहिजे. दॅट ऑर्गॅझम डझंट सर्टिफाईज यू ॲज अन वुमन. दॅट ऑर्गॅझम इज एन एक्सपिरियन्स. You may get it, you may not get it, you were getting it and now you're not getting it. So that has nothing to do with the parameter of satisfaction in a relationship. हे खूप महत्त्वाचं. आणि येस, नात्यामध्ये जर फिजिकल इंटिमेसीचं सॅटिस्फॅक्शन नसेल, आणि मी ह्याला ऑर्गॅझमशी जोडत नाही आहे, बिलकुल पण नाही आहे. नॉर्मल ॲक्ट ऑफ सेक्स करायचं आहे, किसिंग करायचं आहे, कडलिंग करायचं आहे, तर ॲक्ट ऑफ सेक्स म्हणते. म्हणून मी स्पेसिफिकली फिजिकल इंटिमेसी म्हणते, फक्त इमोशनल इंटिमेसी नाही. कारण हे खूप असं फॅट झालं आहे आमच्यामध्ये ना. इमोशनल इंटिमेसी आहे ना, मग बाद झालं. माझ्या मते तुम्ही स्वतःच तय करताय, तुम्ही गृहीत धरताय की आम्हाला. हां, बरोबर बोललास. तुम्ही फसवताय स्वतःला. का नाही आहे ती फिजिकल इंटिमेसी? 40चे झाले, 50चे झाले, किंवा 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, आता काय गरज त्याची, कुठून येते, फ्रॉम वेअर इट इज कमिंग, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण बाय मिस्टेक पण एखाद्याला हवी असेल आणि दुसऱ्याला नको दुखवायला म्हणून तो सप्रेस करत असेल तर एदर द मॅरेज बिकम्स इव्हेंच्युअली अ व्हेरी कोल्ड मॅरेज, शांत मॅरेज, जिथं भांडणं नाही होत, जिथं तुतू मेमे नाही होत, काहीच नाही होत, पण बाकी सगळं आमचं चांगलं चाललं आहे, सगळे त्याचे कर्तव्य, माझे कर्तव्य, पण इट इज ड्राय, व्हेरी ड्राय. वाळवी लागून जाते. बाहेरून ते झाड अखंड दिसतं, आत फुल वाळवी लागलेलीच असते, ते उभं असतं फक्त. ऑर इट बिकम्स सेक्सलेस मॅरेज. स्लिपिंग डिवोर्स होऊन जातो, दोघं जण वेगळ्या बेडरूम्समध्ये झोपतात. अँड वर्स्ट, येस, मग कधी ते नातं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे जाईल आणि देन यू आर लाईक. परवा तर केस होती, सेकंड मूल होऊन 7 वर्ष झाले, 7 years आम्ही सेक्स केलेला नाही. बापरे. कारण नाही वेळ मिळाला, नाही प्रायव्हसी मिळाली. आणि आता 11 महिने झालेत द एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ऑफ द हजबंड. 11 महिने दॅट कपल, व्हेरी नाईस कपल, म्हणजे दॅट कपलमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता, बट स्टील येट देयर वॉज अ फिजिकल इन्फिडिलिटी. आणि ते माहीत होऊन आता 11 महिने झाले. 11 महिन्यापासून त्यांच्यामध्ये भन्नाट सेक्स होतो आहे, म्हणजे इतका सुंदर सेक्स होतो आहे. सो डोंट वेट फॉर अ थर्ड पर्सन टू कम इन युअर रिलेशनशिप आणि त्यांनी तुम्हाला आठवण करून द्यावी की हे मिसिंग आहे तुमच्या नात्यात. हे नाही व्हायला पाहिजे. इतकं गृहीत नाही धरलं पाहिजे. फिजिकल इंटिमेसी नॉन पेनिट्रेटिव्ह फॉर्ममध्ये करू शकतो हे माहीत असलं पाहिजे. नाहीतर नाती वाऱ्यावर जातात. आणि शरीर कशाला आहे ना रे ओम, एवढं मोठं शरीर देवाने असंच दिलं, काहीतरी विचारपूर्वक दिलं आहे. त्या शरीराच्या गरजा वयाच्या कुठल्याही टप्प्यात तेवढ्याच असू शकतात. शरीराच्या गरजा आणि वय ह्याचं कंपॅरिझन नाही लावलं पाहिजे. मी 80मध्ये पण जाऊन मला हवी फिजिकल इंटिमेसी, मला हवं केस, मला हवं टच, मला हवं ते सगळं, आणि ह्या हवंसं वाटणं नॉर्मल आहे, तेवढंच नकोसं वाटणं नॉर्मल आहे. पण ह्याच्यामधला बॅलन्स गाठता आला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळं असू शकतं आणि त्याचं रिस्पेक्ट आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणजे जनरलाइज न करता कुठल्याही गोष्टीला. सेक्स शुड नेव्हर बी जनरलाइज्ड. येस. ऑलमोस्ट शेवटाकडे तर मला एक काही 4-5 रॅपिड फायरचे प्रश्न विचारायचे, कारण विषयच खरं तर तसा आहे. ऑर्गॅझम गरज आहे की लक्झरी आहे? इट्स प्रेस्टीज, इट्स प्रिव्हिलेज. इट्स प्रिव्हिलेज. पुरुष की स्त्रिया कोण फेक ऑर्गॅझम्स करतात जास्त? जास्त फिमेल्स करतात. क्लिटरस की जी स्पॉट? क्लिटरस अँड क्लिटरस. आणि क्लिटरस आणि जी स्पॉट मधलं सगळ्यात मिसअंडरस्टूड कोण आहे? जी स्पॉट. इट डझंट एक्झिस्ट, क्लिटरस एक्झिस्ट. टाइम टेकन फॉर ऑर्गॅझम्स, पुरुष वर्सेस स्त्रिया? स्त्रियांना जास्त वेळ लागतो. बेडमधली किंवा ॲक्टमधली सगळ्यात ओव्हर-रेटेड आयडिया कोणती असू शकेल? की पेनिट्रेशननेच ऑर्गॅझम होणार. ऑर्गॅझम गॅप जो आजचा विषय आहे, ते जर एक्सप्लेन करायचं असेल तर कसं एक्सप्लेन कराल? उत्तर दक्षिण, सूरज चांद, एवढं गॅप येते, एवढं मोठं गॅप येते. तो म्हणून मध्ये आकाश आहे ना,
तर मधला आकाश जर तू पाहिला तर सूर्य उगवल्यावर चंद्र उगवतो आणि चंद्र उगवल्यावर सूर्य उगवतो आणि कधी कधीच आपल्याला सूर्य आणि चंद्र सोबत दिसतात. तर तेवढा मोठा गॅप आहे हे मान्य केलंच पाहिजे. पण एक सुंदर आकाश आहे मध्ये, त्या आकाशात तारे आहेत छोटे छोटे छोटे, ते जवळजवळ येतात. सो दॅट्स हाऊ मेटाफॉरिकली यू नीड टू सी. बट तेवढा गॅप आहे. तो गॅप कमी करण्याच्या भानगडीत न पडता देर आर मेनी वेज टू एक्सप्लोर इट, हे मान्य केलं पाहिजे. येस, मला वाटतं त्याच ऑर्गॅझमच्या आकाशातल्या एखादा छोटासा उडणारा पक्षी बनण्याचं काम हे पॉडकास्ट करेल ही अपेक्षा आहे. तर थँक्यू सो मच. एकतर इतका क्लिष्ट विषय, म्हणजे तुमच्यासोबत कायमच या सगळ्या विषयांवरती गप्पा मारायला आधाराचं वाटतं, कारण खूप कमी असे लोक आहेत जे मराठीमध्ये इतक्या मोकळेपणानं ह्या सगळ्या विषयांवर संवाद साधतात. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? अतिशय टेक्निकल बऱ्यापैकी एपिसोड होता, बऱ्याच डिटेलमध्ये. बहुतेक आत्तापर्यंत अमुक तमुकवरती जे विषय चर्चिले गेले त्यातला सगळ्यात डिटेल्ड अगदी असा एपिसोड होता. तर कुठेही याचा हेतू कुठल्याही पद्धतीचं सेक्सला काय म्हणूयात बिभत्सीकरण ज्या पद्धतीनं आपण करतो, एक घाणेरड्या पद्धतीनं त्याच्याकडे बघतो, तसं न बघता प्रामाणिकपणे हे ॲक्ट समजून घेणं, या वेगवेगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या कल्पना संकल्पना समजून घेणं, कारण ह्या सगळ्या आपल्या रोजच्या आयुष्यासोबत महत्त्वाच्या आहेत आणि ते सगळं समजून घेण्याचा यातला प्रयत्न होता. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आणि अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. डॉक्टर सविहांचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे, तर त्यांनाही फॉलो करा. म्हणजे जे अमुक तमुकचे रेग्युलर चाहते असतील ते तर त्यांना बघतच असतील, पण तरी एकदा आठवण. तर येस, धन्यवाद. असाच संवादाचा पूल आपल्यातला चालू ठेवूयात. लोभसावा.